आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्जनशील सहवास पु ल आणि सुनीताबाई. 12 तारखेला पुलंचा स्मृतिदिन आपण सगळेजण इथे त्यांना अनुभवत असताना त्यांच्या सर्जनशील सहवासावरती परिसंवाद असणं हा निव्वळ योगायोग नाही, हा आवर्जून आजच्या दिवशी ठेवलेला विषय आहे. आणि यातनं बरंच काही आम्हाला एक रसिक म्हणून इथून घेऊन जाता येईल. काही ना काहीतरी ही मंडळी देत असतात, आम्ही रसिक म्हणून ते किती घेतो आहोत हे आता आमच्यावरती ठरेल. पुढची सगळी आशयघन सूत्र मी मंगलाताईंकडे देते आणि त्यांना विनंती करते आपण परिसंवादाला सुरुवात करावी. सर्व पुलप्रेमी बंधू भगिनींना नमस्कार. आणखी एका 12 जूनला आपण जमतो आहोत. 25 वर्षापूर्वी या दिवशी एक समाज किंवा एक संस्कृती म्हणून आपण फार गरीब झालो. आपला मोठा सांस्कृतिक ऐवज काळाने हिरावून घेतला. पण त्यापूर्वी 54 वर्ष पुलंना अतिशय समृद्ध सहजीवनाची बीजही जीवनात मिळाली होती. तो पुन्हा 12 जून हाच दिवस होता. पुढे आयुष्यभर ह्या जोडप्याने 12 जूनला अनेक महत्त्वाचे उपक्रम साजरे केले. म्हणजे 4 शब्द नावाचं पुस्तक 12 जून 96ला प्रकाशित केलं. 98ला आणखी एक प्रकाशित केलं. 2002ला सुजन हो हे पुस्तक प्रकाशित केलं. अशा अनेक गोष्टी आवर्जून त्या दिवशी करण्याचा त्यांचा प्रघात होता. ह्या सर्वाहून महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनावर किंवा मराठी मनावर अतोनात प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे 12 जून 1990 रोजी सुनीताबाईंचं आहे मनोहर तरी हे पुस्तक आलं. लग्नाच्या 46व्या वाढदिवसाला आवर्जून नवऱ्यासमोर नवऱ्याच्या आणि आपल्या जीवनाची काही कठोर चिकित्सा करणारं पुस्तक लिहिण्याचं धाडस आणि ते प्रकाशित करण्याचा मनोदय हे सगळं इतकं अपूर्व आहे खरं म्हणजे, की मला नेहमी वाटतं की सहजीवन हे किती सृजनशील असू शकतं त्याचं ते अंतिम उदाहरण आहे खरं म्हटलं तर. बाकी उदाहरणं आता आमच्या बोलण्यात येणारच आहेत. ह्या सगळ्या आठवणी काढायला जागवायला आपण सगळे नेहमी उत्सुक असतो. हरी अनंत हरी कथा अनंत म्हणतात तशा महाराष्ट्राला पुलंच्या कथाही अनंतच आहेत आणि कितीही काळ गेला तरी त्या आठवाव्याशा त्यांना वाटत असतात. आज इथे जमलेले सगळेजण हे पुलंशी वेगवेगळ्या आत्मीय नात्यांनी जोडलेले आहेत. ह्यांचा कोणाचाही व्यक्तिगत परिचय मी करून देणार नाही आहे. दिनेश ठाकूर पु ल सुनीताबाईंचे भाचे. दिनेश ह्या व्यक्तिचित्रामुळे सर्वांना माहिती आणि सुनीताबाईंसारखी शक्यतो व्यक्तिगत भावना न दर्शवणारी स्त्रीसुद्धा आयुष्यात एकदा दिनेशने माझ्या जीवनाला पूर्णत्व येते असं वाक्य बोलली. याहून अधिक काही त्यांच्याविषयी सांगण्याची गरज नाही. खरं म्हणजे आजचा पूर्ण कार्यक्रम ते एकटेही बोलू शकतील, पण आम्ही मध्ये मध्ये घुसणार आहोत थोडे थोडे. दुसरे ज्येष्ठ छायाचित्रकार पाखणीकर पुणेकरांना चांगलेच माहिती आहेत. सुनीताबाई फार कोणाला फोटो काढू देत नसत, पण ह्यांना ती परवानगी मिळाली आणि त्यांनी ती कशी साजरी केली हे आपण ऐकणार आहोत. या समृद्ध सहजीवनाचं एक सुंदर टोक समाजोपयोगी कामं करण्यामध्ये आहे, देणग्यांमध्ये आहे, सामाजिक जागरूकतेत आहे. त्याचं सर्व समालोचन आपल्याला डॉक्टर परांजपे यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. परांजपे परिवार आणि आमटे परिवार यांचा स्नेह आणि परांजप्यांनी पुलंची आणि आमट्यांची वेळोवेळी गाठ घालून देण्यात घेतलेला पुढाकार, केलेले प्रयत्न ह्या सगळ्यावर ते प्रकाश टाकू शकणार आहेत. खरं म्हणजे कोणाच्याही दाम्पत्य जीवनाविषयी जाहीर बोलत बसणं हे काही फार सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही. परंतु ह्या जोडप्यावर आपलं प्रेम इतकं आहे की त्या प्रेमापोटी आपण हे सगळं सांगतो आहे असं मी समजते. या समृद्ध सहजीवनाची एकच छोटी आठवण सांगून मी हा पुढच्यांच्याकडे नेते आहे विषय. 1956 सालचा सुनीताबाईंचा वाढदिवस. मला चरित्रलेखनाच्या काळात ही आठवण मिळालेली आहे जी पुढे माझ्या पुस्तकात आहे. आदल्या दिवशी पुलंनी सुनीताबाईंना असं विचारलं की उद्या तुझा वाढदिवस आहे, तुला मी काय देऊ ते सांग. सुनीताबाई म्हणाल्या की मी देईन, मागेन ते खरंच देणार आहेस का? ते म्हणाले हो देतो, तू मागून तर बघ.
गोष्ट अशी होती की तुझे आहे तुझं पाशी ह्या नाटकाचे 2 अंक लिहून पडले होते. 3रा अंक अपुरा राहिला होता. पुष्कळ वेळा लेखकाची अशी एक कुंठावस्था येते की त्याला तो विषय पुढे ढकलताच येत नाही. त्याच्या मनावर त्याचा भार राहतो, करायचं असतं पण होत नाही. सुनीताबाई म्हटल्या, उद्या तू तो 3रा अंक पुरा करून मला दे. आणि पुलंनी तो दिला. त्या वाढदिवसाला 1956 सालच्या पुलंनी सुनीताबाईंच्या हातात तुझे आहे तुझं पाशी ह्या नाटकाच्या 3ऱ्या अंकाचं हस्तलिखित दिलं. इथे देता आणि घेता दोघांचंही मोठेपण मला फार वाटतं. सुनीताबाई 30-32 वयाच्या त्या काळात असणार आहेत. या वयामध्ये सहसा कोणाही स्त्रीला कपडे, दागिने, कौतुक ह्याची आस असते. त्या बाईंनी हे काही नाही मागितलं. आणि पुलंचं कौतुक की खरोखर आज हिला सर्वात आनंद ह्यानी होणी म्हणून मी हे काम करतो. तर हे जे सहजीवन आहे, ही जी सृजनशीलता आहे, त्याच्याविषयीचे काही पैलू आपण ऐकणार आहोत. या सृजनशीलतेचं सुंदर टोक मी मगाशी म्हटलं आहे मनोहरतरीचं प्रकाशन. आजच्या काळात अशा एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन किती आणि केवढं झालं असतं आपण कल्पना करू शकतो. परंतु सुनीताबाईंनी 7-8 लोकांच्या समोर फक्त NCPA ते प्रकाशन केलं आणि त्याला दिनेश ठाकूर हजर होते. त्याच्यामुळे इथून पुढलं सगळं निवेदन त्या समारंभाविषयीचं ठाकूर यांनी करावं असं मी सुचवते. उत्तर मी प्रश्नाचं तुमच्या देतोच, पण प्रथम मी संधी घेतो मंगलाताईंचे आभार मानायची की त्यांनी अतिशय उत्तम चांदणे स्मरणाचे सुनीताबाई, त्याच्या आधी स. देशपांड्यांबरोबर अमृत सिद्धी असं पुलं दोघांचंही अतिशय उत्तम डॉक्युमेंटेशन आणि अभ्यासपूर्ण असं विश्लेषण केलं. ते सगळ्यांसाठी वाचायला अवेलेबल आहे. नाहीतर लोकांपुढे भाईसारख्या व्यक्ती आणि वल्लीच्या उथळ चित्रीकरणच, विकृतीकरणच राहिलं असतं. त्याच्यामुळे हे सगळे अवेलेबल आहे. त्यांच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद त्यांना देतो. तसंच वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार हे अनेक वर्ष अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने पुलोत्सव साजरा करत आहेत. त्यांनाही त्यांचीही कृतज्ञता व्यक्त करतो. त्याच्यामुळेच मी परिसंवादात भाग घेत नाही या नकारावरती मी ठाम राहू शकलो नाही त्यांच्या प्रेमामुळेच. ते सुनीताबाईंचा भाचा शोभलो की नाही माहीत नाही त्याच्यामुळे, पण त्याच्यामुळे मी त्यांना शेवटी मी भाग घेतो असं म्हटलं. त्याचं नकार द्यायचं कारण एवढंच होतं की मी जन्मशताब्दीच्या वेळेला एक संपन्न सहजीवन म्हणून एक लेख लिहिला होता. आणि गणितावरती बोलणं सोपं असतं, त्याच्यात लॉजिक आणि प्रिसाईस आणि लॉजिक बोलणं असतं. पण आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दल विशेषतः नवरा बायको संबंध आणि लॉजिक म्हणजे जरा कठीणच आहे. त्याच्यामुळे हा माझा विषय नव्हता म्हणून मी बोलायला नको म्हणत होतो. गणितात बरोबर किंवा चूक, ट्रूथ किंवा फॉल्स असं असतं. संसारात आणि ह्या सगळ्या भावनिक संबंधामध्ये डीप ट्रूथ्स असतात की त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट पण डीप ट्रूथ्स असतात. त्याच्यामुळे मी कचरत होतो. पण आता मी काही गोष्टी सांगणार आहेत. तर सुरुवाती ॲक्च्युली प्रकाशन समारंभाच्या पेक्षा आधी मी त्याचं लिखाण कसं झालं ह्याच्याबद्दल थोडं सांगतो. सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी हे तुकड्या तुकड्यांनी अनेक वर्ष त्या लिहित होत्या. तर ॲक्च्युली त्याची सुरुवात 72 साली झाली होती. 72 साली त्यांनी प्रथम स्वतःबद्दलच, म्हणजे त्यांच्या रत्नागिरी, धामापूर, त्यांची आजी वडील असं हा जो आहे मनोहरतरीमधला पहिला भाग आहे तो त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं. 74 साली जेव्हा इचलकरंजीचं साहित्य संमेलन झालं तेव्हा मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांनी सुचवलं की पुलंचं चरित्र सुनीताबाईंनी लिहावं. तेव्हा तिला ते पटलं आणि तिने त्यावेळेला त्यांच्याबद्दल लिहायला चालू केलं. त्यावेळेला त्याने त्यांच्या लहानपणीच्या आठवणी पण विचारून घेतल्या होत्या आणि त्याच्या नोंदी आहेत. पण त्याच्यात ते काय पुस्तकात नंतर आल्या नाही. नंतर परत त्यांचा व्याप इतका असायचा की तिला वेळच मिळायचा नाही. ते कधी शांतिनिकेतनला गेले, संगीत नाटक अकादमीच्या मीटिंगसाठी दिल्लीला गेले, मुंबईला गेले की तिला वेळ मिळायचा आणि मग ती थोडं थोडं लिखाण करायची. GNच्या बरोबरचा पत्रव्यवहार झाला आणि आमचा वसंता ह्या लेखाला जेव्हा भरपूर प्रतिसाद मिळाला, श्रीपू आणि GA वगैरे लोकांनी पण त्यांचं कौतुक झालं, तेव्हा तिला कॉन्फिडन्स आला आणि एक सूर सापडला. आणि मग तिने ते पूर्वीच्या लिखाणाचा आधार घेऊन परत लिहायला चालू केलं आणि ते आहे मनोहरतरी. हे अतिशय चांगलं पुस्तक झालं. ती मला मध्ये मध्ये वाचायला द्यायची थोडंसं, त्यामुळे मला ते मध्ये मध्ये थोडंसं वाचलेलं होतं. पुस्तक येणार होतं असं माहीत नव्हतं, पण आठवणी अशा वाचल्या होत्या.
ॲक्च्युली मला आठवतं की आमचं लग्न झालं 88 साली, आणि लग्न झाल्या आम्ही जेव्हा इथे रुपालीमध्ये राहायला आलो तेव्हा तिने माझ्या हातात ते थोडे काही दिले होते, आणि मी गंमत पण म्हटलं की तू लग्न झालं म्हणून बायकोशी कसं वागावं आणि कसं वागू नये म्हणून मला देतेस की काय आहे म्हणून, असं झालं होतं. नंतर परत आम्ही प्रिन्स्टनला गेलो. 89 साली मी परत आलो आणि मी TIFRला होतो, म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कुलाब्याला. ते NCPAच्या खूप जवळ आहे. तेव्हा जेव्हा भाई काका आणि माहीत ते NCPAला यायचे तेव्हा मी दररोज तिथे संध्याकाळी जायचो, कारण एकदम जवळ होतं. तर एक दिवस तिने सांगितलं ज्योतीला की आज तू मॉन्जिनीमधून केक घेऊन ये, 4-5 जण काहीतरी जमणार आहेत, ते एवढा केक घेऊन ये. तिने कशासाठी ते सांगितलं नव्हतं आम्हाला. थोडीशी कल्पना आली की असं काहीतरी असावं म्हणून, पण तिने काही लोक येणार आहे, तू केक घेऊन ये, दोघांनी इतके वाजता या, तिच्या पद्धतीप्रमाणे तिने सांगितलं. आणि तुम्ही म्हणालात तसं अगदी छोट्या ह्याच्यात त्यांच्या एका खोलीमध्ये असे बसून, श्रीपू होते, श्रीपू भागवत, राजाध्यक्ष दोघेही पती-पत्नी होते, आम्ही होतो, आणि छोट्या ह्याच्यात त्यांनी नुसतं असं प्रकाशन हे केलं, असं जाहीर झालं आणि संपला कार्यक्रम. केक बीक खाल्ला आणि गप्पा झाल्या आणि गेलो. आणि मी एका दमात ते पुस्तक वाचून काढलं. त्या दिवशी रात्री 3:30 वाजेपर्यंत मी ते वाचत होतो आणि पूर्ण वाचून झालं. आणि दुसऱ्या दिवशी लगेच परत NCPAला मी गेलो. तेव्हा मायतेला बरं वाटलं मी वाचलं लगेच म्हणून. आणि भाई काकाने एकच मला विचारलं, अरे लोक दुखावले तर जाणार नाहीत ना, असं त्यांची रिॲक्शन त्यावेळेची पहिली मला आठवते. तर माझ्या बाबतीत त्या मी गोष्टी सगळ्या खूपशा ऐकल्या असल्यामुळे मला त्या लिखाणामुळे त्याच्यात काव्य होतं, संवेदनशीलता होती, समर्थ लिखाण होतं, एक वैचारिक विचार मंथन होतं. त्यामुळे तिने लिहावं की नाही लिहावं हे गोष्टी वेगळी, पण जे लिहिलेलं ते प्रामाणिक आणि खूप चांगलं होतं. आणि खूपशा गोष्टी ऐकल्या होत्या, त्यामुळे आम्ही चेष्टा पण केली, अरे तू ह्या तक्रारी लिहिल्या नाहीस त्याच्यात, अशी चेष्टा पण झाली. पण त्याचं ते वादळ होणार असं झालंच. त्याच्या वेळेला खूप लोकांनी ते लिहावं कसं लिहिलं त्याच्यावर टीका खूप झाली. जे आमच्या घरातही त्याच्यावर टीका, म्हणजे दोन्ही प्रकारची मतं असतात. तर म्हणूनच म्हटलं की ह्या गोष्टींबद्दल कसं लिहावं, कोण याची वेगवेगळी मतं असतात. पण लोकांना चुकीचा समज खूप झाले होते. काही लोकांना वाटलं की पुलंना खूप त्याचं वाईट वाटून ते आजारी पडले वगैरे, असं अफवा उठत होत्या. हे सगळं पूर्ण चुकीचं होतं. त्यानं आमच्या घरात तसं काहीच प्रश्न नव्हता. पण लोक असं विचारायचे. तर मी एक गंमत सांगतो. पुलंची त्यांना ते सहज त्यांनी घेतलं. त्यांनी पण ते आधी वाचलं होतं, त्यांना काय शॉक वगैरे असं काही नव्हता. आणि ते पूर्ण खरंच होतं, प्रामाणिक होतं. तर लिहावं की न लिहावं, कसं लिहावं ह्याच्याबद्दल मतं वेगळी असतात. पण पुलंना एकदा विचारलं होतं की तुमची प्रतिक्रिया काय आहे बनवरतुरी. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या मिस्किलपणाने आणि टंग इन चीक म्हणतात तसं उत्तर दिलं की सुधारणेला बराच वाव आहे. आणि तेच खरं होतं. त्यांना ते असेच लाईटली सगळं घ्यायचे. त्याच्यामुळे आमच्या घरात त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नव्हता. पण आम्ही त्यांची उलट चेष्टाच खूप चालायची. तर मी त्याच्या 1-2 गोष्टी सांगतो की आणि नंतर प्रतिक्रियाबद्दल वगैरे बोलतो. 1-2 गोष्टी सांगतो. म्हणजे एकदा ती अशी जोरजोरात सांगत होती, मी त्यावेळेला नाही नंतर, की त्यांचं लग्न झालं त्याच्याबद्दल तिला अभिमान होता की साध्या ह्याच्यात झालं खूप. तिने त्याच्यावर लेखही लिहिला आहे. पण त्यावेळेला ती अगदी जोरात सांगत होती की आम्हाला रजिस्ट्रार त्यावेळेला आला आणि त्याचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म 8 आण्यात मीच खर्च केला आणि माझं लग्न मला 8 आण्यात पडलं. तेव्हा मी तिला म्हटलं, भाई काकांना खूपच महाग पडलं. तुला 8 आण्यात पडलं. तर तेव्हा ती हसली वगैरे. अशा आमचे हे चालायच्या. एकदा मी तिला म्हटलं की मी तुमच्या दोघांवरती एक लेख लिहिणार. म्हणजे हे सगळं गमतीत चालायचं. म्हटलं मी तुमच्या दोघांवरती लेख लिहिणार आहे. त्याच्यात 2 चित्र असतील. एक भाई काकांचं असेल आणि एक तुझं शेजारी. त्याच्यात एक तिथे लिहिलं असेल आहे मनोहर आणि तिथे लिहिणार तरी. आणि दुसरं म्हटलं की मी तुमच्या लग्नाबद्दलही त्याच्यात एक चित्र टाकणार आहे. म्हटलं की लग्नाबद्दल चित्र असं असेल की तो रजिस्ट्रार येतो, रजिस्ट्रार किंवा क्लर्जीमन म्हणतात ना, विल दाव मिस्टर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे टेकेथ मिस सुनीता ठाकूर टू बी दाय वेडेड वाईफ. आणि सुनीता सेज ही विल. हा माझा जोक नाही आहे, हा पंच आहे. मी उचलून तिथे हे सांगितलं. म्हटलं असं ह्याचं योग्य. आता हे काय, हे माझी मतं नाही आहे ती खरी, पण ही प्रतिमा त्यांची होती की सुनीताबाई म्हणजे बॉसिंग करणार. तर बॉसिंग ते करायच्या पण आणि न करायच्या पण, हेच ती मी डीप ट्रूथ म्हणतो ते तिथेच असतं ना, की बॉसिंग म्हणजे काय. आता पण ती स्वतःचं नेहमी समजावून देऊन भाई काकांचा निर्णय असायचा. म्हणजे ती हट्टाने आपलं म्हणणं जोरात जोरात सांगायची. ते तर म्हटलं तसं. म्हणजे श्रीकृष्णाने
गीता 18 अध्यायात सांगितली. ह्याला अर्जुनाला सांगितलं नाही, अरे मी देव आहे गपचूप युद्ध कर, असं नाही सांगितलं. 18 अध्यायात हे सांगितलं आणि तू निर्णय घे, तू आता तुला पटलं तर कर, तसं त्यांचं असायचं. ती नेहमी आपलं म्हणणं जोरात मांडायची आणि ते त्यांना ते पटायचं आणि दोघांचे निर्णय शेवटी एक असायचा, कारण दोघांच्या व्हॅल्यूज त्याच होत्या. व्हॅल्यूज त्याच असल्यामुळे क्लॅशेस त्यांचे कधी असे झाले नाहीत. थोडंसं लहानसहान सगळं असतं ते झालंच. त्याच्यामुळे मी म्हटलं की त्याच्यामुळे त्यांचा निर्णय शेवटी ती त्यांच्यावर द्यायची, म्हणजे असं मला वाटायचं. त्या पुस्तकाबद्दल आणखी एकदा आमचं बोलणं झालं होतं, म्हणजे बोलणं नेहमीच व्हायचं. त्याच्या ज्या प्रतिक्रिया झाल्या ती सगळं सिरियसली खूप घ्यायची. त्यामुळे प्रत्येक प्रतिक्रियेला तिला बरोबर आहे का चूक आहे उत्तर द्यायचं वगैरे असं तिचं होतं. उदाहरणार्थ जयवंत दळवींची प्रतिक्रिया ललितमधली मला खूप आवडली होती. त्यांनी अप्रतिम त्याच्यावरती अटॅक केला, पण ती दुखावली गेली ती. तेव्हा तिला मी म्हटलं तू आता पूर्ण मी सांगू शकतो, आणि त्यांच्या विनोदी ह्याच्यात त्यांनी त्याचं तुम्हाला जास्ती आठवेल. दळवींनी असं लिहिलेलं आहे सारांशामध्ये की पारडं ठाकूरांकडे नेहमीच जास्त झुकताना दिसतं आहे, हा एक आहे. आणि दुसरं, काही वेळा तुमच्या निष्ठाखोरीची मला गंमत वाटते. तर निष्ठाखोर आहात हा जो शब्द आहे हा केवळ दळवींनाच सुचू शकतो, की तुमच्या निष्ठा खूप आहेत ह्याचं कौतुक, पण निष्ठाखोरी आणि बेनेव्होलंट डिक्टेटरशिपचा प्रकार तुमच्या जीवनात नाही काय, असं वाक्यही त्याच्यात आहे. ती ह्याच्या माझ्या पुस्तकात ती दिलेली पण आहे मी. आणि त्यांनी मला वाटतं ते माहित्येच्या पुस्तकात मला वाटतं त्याप्रमाणे तिचे सगळं प्रामाणिक होतं, पण ती खूप वेळेला आम्हाला पण ओव्हर रिॲक्शन वाटायची. आणि दळवींचे विनोदीच लेखक असल्यामुळे त्यांचं त्याच्याबद्दलची सेन्सिटिव्हिटी बरोबर होती, त्यामुळे त्यांची ओव्हर रिॲक्शन ज्याने त्यांना वाटली त्याच्यावर त्यांनी जोरदार हल्ला केला, त्याच्यामुळे ती दुखावली गेली. तिला मी म्हटलं की अगं तू म्हणतेस ते खरं, पण ह्यांचं पण खरं आहे. शेवटी त्यांनी तू जशी टीका केलीस तसं त्यांची टीका पण बरोबर आहे, आणि ते तिला पटायचं. म्हणजे असं कधी हे झालं नाही, पण ती म्हणजे असं तिला प्रत्येक ती सिरियसली घ्यायची. ते टीका हे बरोबर झालं नाही किंवा बरोबर झालं असं तिचा हे असायचा. काही वेळ मी तिला एकदा हे पण म्हटलं होतं की तू आय मनोरतरीमध्ये लिहिलंयस की भाईकांच्या प्रत्येक पत्राला कर्मण्य अधिकार असते असं तू उत्तर द्यायचीस. मग आता काय झालं म्हटलं, तुला आता तू तक्रारी कशाला करतेस, तू केलंच तुझं काम ना, मग अख्खं तक्रारी करायचं पुस्तक का, असं आमच्या गमती जमती बोलणं व्हायचं. पण शेवटी काय ते सगळा जो बॅलन्स दृष्टीने बघितलं ते आहे म्हणून तरी पण खरं आहे. पण त्यांनी भाईकाका गेल्यानंतर एक पत्र जे लिहिलं त्याच्यात भावना आहे, त्याच्यात भाईकाकांचं सर्वात सुंदर आणि ॲक्युरेट वर्णन त्यांनी पण केलंय. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की तुझ्या भोवताली कायम आनंद दरवळत असायचा. इतकं उत्तम वर्णन कुठे झालं नाहीये. त्याच्यामुळे बॅलन्सच्या दृष्टीने बघितलं तर आहे म्हणून तरी पण जेवढं खरं होतं तितकंच ते पण खरं होतं. कुणालाही वाचताना सतत असं जाणवतं की ही दोन अतिशय वेगळी व्यक्तिमत्व लग्नाने एकत्र आलेली आहेत, आणि छोट्या छोट्या गोष्टीत तो फरक आहे. म्हणजे सुनीताबाईंचं जीवन संपन्न आहे लहानपणापासूनचं, पुलंचं खडतर आहे. नंतर सुनीताबाई भावंडात 4थ्या क्रमांकावर आहेत, पुलं सर्वात मोठी आहेत. पुलंना फार लहान वयात पोरके पण आलंय, कारण वडील गेलेत, कुटुंबाची जबाबदारी आहे. सुनीताबाईंवरती तशी आलेली नाहीये. सुनीताबाई उघड देखणे आहेत, पुलं रूढ अर्थाने देखणे नाही आहेत. ह्या सगळ्याच्या पुढे पुढे जात आपल्याला असं दिसतं की महत्त्वाचं, पुलंना भोवती सदा गलबला आवडतोय आणि ह्या बाईंना अजिबात आवडत नाही. म्हणजे अभिरुचीचा प्रश्न तिथे खरा येतो की गलबला नको आहे, मला एकांत प्रियता आहे वगैरे, आणि लोक टाळायची आहेत आणि तिथे लोक गोळा करायची आहेत. ह्या सगळ्या टोकाच्या विरोधी परिस्थितीमध्ये यांना बांधून ठेवणारा एक छोटा आणि खूप मोठा टिकाऊ धागा झाला तो काव्यप्रेम. त्याविषयी दिनेश थोडक्यात सांगतील, मग आपण पाकणीकरांकडे वळू. काव्यप्रेम तर दोघांमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुवा होताच. ते घरातही खूप वेळा त्यांच्या कवितांचं चालू असायचं. विशेषतः आम्ही प्रवासात गेलो की सुनीताबाईंचं ड्रायव्हिंग असायचं, म्हणजे ते ड्रायव्हिंग करायची भाईकाका, आणि पण त्यांचं खूप वेळेला जेव्हा मोठा रस्ता लागायचा, म्हणजे ट्रॅफिक बिफिक गेला की दोघांचेही कविता असे चालू व्हायचे. म्हणजे दोघंही एकमेका असं काहीतरी बोलायचे, मग भाईकाका पुरं करायचे. दोघांच्या ह्याच्यात फरक खूप होता. म्हणजे मला जाणवलेला असा की भाईकाकांना
सुनीता म्हणजे माहिती ते पाठांतर करायची, ती कवितांची पुस्तकं घेऊन बसायची, पाठांतर करायची, ती व्यवस्थित म्हणायची. भाई काकां एकपाठी होते, स्मृतीच जबरदस्त होती. त्यामुळे त्याला कधी मी कवितांचं असं वाचायचे सुद्धा त्यांना अख्खं पानच्या पान दिसायचं. त्यामुळे ते पटकन असे कधी नसायचे, पण त्यांचा पाठ असायचा. आणि मायत्तेचं पाठांतर जास्ती चांगलं असायचं. मायत्तेचे सगळे शब्द बरोबर राहायचे. भाई काकांचे कधीतरी शब्द बदलायचे, याच्याबद्दल मी एक गंमत सांगणार आहे. पण त्याच्या असं जरी असलं तरी मायत्तेचं प्रेम खूप त्याच्यावरती होतं. कविता वाचन भाई काका पूर्वी त्यांनी पुशी रेगे आणि केशवसुतांचं कविता वाचन केलं होतं स्वतःचं. नंतर त्यांनी दोघांनी मिळून कविता वाचन चालू केलं. बोरकर, मर्डेकर, खानोलकर या सगळ्यांवरती त्यांची कविता वाचन झाली. त्याच्यात बघितलं तर नोट्स असायच्या, भाई काकांच्यासाठी शब्द लिहिलेले असायचे, पण बाकी काही नसायचं. सुनीताबाईंच्या नोट्समध्ये तिने शब्द अधोरेखित केलेले असायचे, कुठे पॉज घ्यावायची नोट असायचं, कसं बोलावं, काय करावं, सगळं ते खूप प्लॅन्ड असायचं. त्यामुळे भाई काकांचं मला खूप नैसर्गिक वाटायचं, पण हिचं खूप इफेक्टिव्ह पण व्हायचं. पण लोकांना, कारण ते आवड प्रचंड होती, तिचं इफेक्टिव्ह खूप व्हायचं. पण दोघांत हा फरक होता की भाई काकांचं उत्स्फूर्त यायचं. शब्द कधीतरी चुकला तर भाईकांना मुळीच आवडायचं नाही त्यांना ते, आणि त्यांना त्यांची मायत्तेला बरोबर सांगणाऱ्याची त्यांचं हे असायचं. एकदा गंमत काय झाली, घरीच आम्ही बसलो होतो आणि बाई काका गुणगुणत होते काहीतरी तुझेही गीतं गाण्यासाठी. तर बाई काका म्हणाले तुझेही गीतं गाण्यासाठी सूर राहू दे. तर मायत्तेने लगेच म्हणाले सूर राहू दे नाही रे, सूर लावू दे. मग काका कन्फ्यूज झाले, म्हणाले सूर राहू दे पण पटतं ना, गीत गायचं, मला सूर राहू दे, माझा सूर टिकू दे, अशा अर्थाने सूर राहू दे पण होतं. मग ते कळे ना, त्यावेळेला असं गुगल नव्हतं की पटकन ट्राय करा आणि कुठे काय शब्द आहेत ते काढा. तर वसंतराव देशपांडे येणार होते, समोरच राहायचे. हे रुपालीतली गोष्ट सांगतो. तर आमचं बोलणं झालं म्हणे की राहू दे का लावू दे काय कळत नाहीये. तर आता वसंतराव येतात, त्यांना विचारूया. वसंतराव आले, त्यांना आम्ही ठरलं होतं की वसंतरावांना विचारायचं नाही की ही लावू म्हणते की ते कन्फ्यूज होणार, त्यांना म्हणायला सांगूया. तर वसंतराव आले आणि भाई काका म्हणाले अरे ते तुझे गीतं गाण्यासाठी म्हण रे. तर मजा म्हणजे त्यांनी पण तुझेही गीतं गाण्यासाठी सूर राहू दे म्हटलं. तर आणि तर माया ते सोडायला तयार नाही, ती म्हणे राहू दे का लावू दे. तर एकदम वसंतराव गडबडले आणि ते म्हणाले अरे ते राहू दे का लावू दे माझ्याही लक्षात नाही, आमची सूनबाई सांगू शकेल, तिला सगळं बरोबर म्हणजे राहुलची आई ते म्हणाले ती सांगू शकेल, तिला ते बरोबर पाठ असतं. आणि म्हणजे पण एकेका शब्दासाठी झगडायचे. आणि म्हणजे खूप वेळेला ते शांताबाई शेळक्यांना फोन व्हायचा, किंवा त्यावेळेला असं कोण धोंड होते, असे काही काही त्यांचे जे रिस्पेक्टेड ऑथॉरिटी होत्या त्यांना फोन करून विचारायचे. तर हेच जाणवतं की त्यांना आता काय झालंय, सोशल मीडियामुळे वाटेल तशी त्यांना चुकीचे कोट्स केले जातात. त्यांनी जेव्हा जशी नाटकं ओपन केली, नाटकं करायचा, परफॉर्मन्स करायचे, रॉयल्टी द्यायची गरज नाही, मानधन द्यायची गरज नाही, हे जेव्हा केलं तेव्हा तिने मुख्य अट घातली होती की त्यात बदल काहीही होता कामा नये. आणि मी तिला म्हटलं बदल काय होणार नाही, हे कोण करणार. तर तिने सांगितले सुजाण प्रेक्षकांचंच काम आहे की त्यांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. आणि तर मला असंच वाटतं की आता हे दोघांच्यासाठी श्रद्धांजली सर्वात उत्तम अशी होईल की लोकांनी काही आलं तर लगेच माहिती नसेल आणि किंवा वाटलं हे बरोबर नाही तर फॉरवर्ड करू नये, चेक करावं, किंवा लोकांनी ज्यांनी पाठवलं त्यांना हे कुठलं आहे जरा मला एक्झॅक्ट सांग असं करावं. दोन प्रकारे मी बघतो याचा खूप गैरवापर होतोय की लोक त्यांना मिसकोट करतात, असंदर्भच्या काढून काहीतरी वाक्य टाकतात की त्याचा अर्थ वेगळा बनतो, कुठून काय आहे ते लिहितच नाहीत, एका त्यांच्या भाषणातून वगैरे असलं काहीतरी वेग असतं. खूप वेळेला चुकीच्या लोकांचं हे जातं. दोन्ही म्हणजे ओरिजिनल लेखक आणि नवीन लेखक दोघांवरही अन्याय. ते खूप वेळा लोक न समजता करतात, पण काही काही वेळेला मुद्दामही करतात. म्हणजे आधी व्हायरल करायचं पुलंचं म्हणून, मग नाही ते माझंच आहे असं सांगायचं, हे पण वाईट प्रकार चालू आहेत. तर त्यांना उत्तम श्रद्धांजली की प्रत्येक जर माणसाने त्याचं जर चेक केलं, माझे भाऊ मला नेहमी पाठवत असतात, त्यांना हे संतोष आणि संदीपकडून येत असतात मला, अरे हे वाहिकांचं वाटत नाही, म्हटलं बरोबर आहे नाहीच आहे. असं सगळ्यांनी चेक करावं आणि लोकांना फीडबॅक द्यावा, की मी त्यांना श्रद्धांजली खरी होईल. कारण दोघेही खूप पर्टिक्युलर होते प्रत्येक शब्दाबद्दल. त्यांनी आता उदाहरणार्थ पूर्वीच्या लोकांबद्दल सादरीकरण केलं, गडकर यांचा राजसन्यास, ते शब्दही बदलणार नाही याची नेहमी खात्री घ्यायची. त्यांनी काय अत्रे भाई काका हे काय त्यांचं अपूर्ण राहिलं म्हणून पुरं करायला गेले नाहीत कधी, स्वतः त्यांना ते तसा ते मान ठेवायचे.
तर तसा राहू दे असं मला वाटतं. आणखी काही गोष्टी मी नंतर सांगेन. पुलंचाच ह्यासाठी एक छान शब्द आहे की हे जे काय तुम्ही लिहिलंय हे स्वकृत आहे का स्वीकृत आहे, असं त्यांनी पुष्कळ लोकांना विचारलेलं आहे. तर ही स्वकृत आणि स्वीकृतची गडबड हे म्हणतात तसं कधी अनवधानाने आणि कधी ठरवून सुद्धा होते. आणि ठरवून होणं हे आपल्या सामाजिक नीतिमत्तेच्या ऱ्हासाचंच लक्षण आहे असं मला वाटतं. आता आपण इतका वेळ ह्यांचं शब्दचित्र सुनीताबाईंचं पुलंचं छानच ऐकलंय, पण पाकणीकर असे आहेत की ज्यांनी त्यांची छायाचित्रही केली आहेत. तर पाकणीकरांचे अनुभव आणि त्यातून त्यांना ह्यांचं समृद्ध सहजीवन, सृजनशील सहजीवन कसं दिसलं हे त्यांनी सांगावं. आमच्या दोघांचं एक अतिशय उत्तम छायाचित्र यांच्यामुळेच अवेलेबल आहे. नमस्कार. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि इतकं छान चाललेलं असताना अचानकपणे परत आता ते माझ्याकडे येईल, मी ऐकत होतो यांचं म्हणणं ऐकण्यासाठीच खरं म्हणजे मला आज जास्त इंटरेस्ट होता. आणि ते जे काय आठवणी सांगू शकतील ते इतर कोणाकडेच नाही आहेत अशा आहेत. काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एखादी गोष्ट कशी झाली तरी चालते, गोष्ट होण्याची मतलब असतो. काही व्यक्ती अशा असतात की त्यांना ती गोष्ट जरा नीट व्हायला हवी असते, पण समजा ती काही फार नीट नाही झाली पण झाली आहे तर ते आनंदी असतात, त्याच्यात त्यांना काही दुःख नसतं. पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एखादी गोष्ट एखाद्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं वाटत असतं आणि त्यांचा तो आग्रह असतो. एक डॉक्टर मला सांगताना असं म्हणले की हे अशा तिसरा टाईप तू जो सांगितलास त्या तिसऱ्या टाईपला ए टाईप असं म्हणतात, ए टाईप पर्सनॅलिटी असं म्हणतात. ते मेडिकल याच्यामध्ये हे डॉक्टर जास्त चांगलं सांगू शकतील माझ्यापेक्षा. तर अशा तिसऱ्या टाईपची व्यक्ती होती जी अनुभवाला आली त्या म्हणजे सुनीताबाई. कारण त्या अतिशय परफेक्शनिस्ट होत्या. यांनी आता सगळं वर्णन केलंच आहे त्यांचं. छोट्या छोट्या शब्दांपासनं त्यांचं ते कायम असायचं आणि त्या खूप आग्रही असायच्या. मी साधारणपणे 83 साली फोटोग्राफीला सुरुवात केली माझं MSc झाल्यानंतर. आणि त्याच्या आधी म्हणजे जवळजवळ 77 सालापासून मी प्रत्येक वाढदिवसाला पुलंच्या घरी जात होतो त्यांना शुभेच्छा द्यायला. त्यामुळे ते हा एक मुलगा आहे तो आपल्याकडे. आणि त्या मला म्हणजे नावाही माहीत नव्हतं पण बघून माहिती होतं. पण नंतर जसा मी फोटोग्राफी करायला लागलो तसा मैफिलींमध्ये माझा आवड असल्यामुळे मी तिथे दिसायला लागलो. मग त्यांनी मला आवर्जून दोघांनी खूप चांगल्या चांगल्या मैफिलींना, खाजगी मैफिलींना बोलवलं आणि ती ओळख वाढत गेली. पण ह्या प्रत्येक वेळी मला सुरुवातीपासून हे जाणवलं की सुनीताबाईंना त्यांचे फोटो काढलेले आवडायचे नाही. आणि त्यातल्या तर भाई असताना बरोबर तर त्या अजिबात त्या अशा दुसरीकडे बघायच्या. म्हणजे चक्क आपण कॅमेरा आला समोर की त्या अशा मागे बघायच्या, काढूच द्यायचे नाहीत फोटो. तर त्यामुळे हे एक दोनदा लक्षात आल्यावरती ते दोघं कधीही कुठेही असतील, कार्यक्रमात असतील किंवा घरी असतील, वाढदिवसाला मी गेलेलो असताना असतील, तर मी कॅमेरा बॅगमधनं काढायचोच नाही. हे मी पाळलं. आणि कदाचित असं असेल म्हणजे तो माझा तेव्हाचा निर्णय हा मला खूप उपयोगी पडला. कारण सुनीताबाईंचा माझ्यावर त्यामुळे खूप विश्वास बसला की हा मुलगा गैरफायदा घेत नाही या गोष्टीचा. आपण आलोय तर लगेच फोटो काढेल असं नाही. म्हणजे अगदी असं सांगायचं आशयची जी आशयला त्यांनी जी देणगी दिली, सगळ्यात छोटी संस्था आशय ही की त्यांनी देणगी दिली होती आशयला प्रोजेक्टरसाठी. तर त्या प्रोजेक्टरचं फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा अनावरण झालं तेव्हा ते दोघं त्या प्रोजेक्टर रूममध्ये आले होते. आणि मी आशयचा मेंबर असल्यामुळे माझ्यावरती फोटोची जबाबदारी होती. पण माझं धाडस होईना त्या दोघांचा तिथे फोटो काढण्याची. खरं काढला असतं तर चाललं असतं तेव्हा. अशा सुनीताबाई त्या फोटो काढू द्यायच्या नाही. आणि त्यांना इतका खरं देखण्या इतकं कॉम्प्लेक्शन त्यांचं चांगलं, म्हणजे लौकिक अर्थाने उत्तम फोटो येण्याचं अगदी सगळे गुण त्यांच्यात होते. तुम्ही मगाशी म्हटलातच ते. पण तरी का नाही आवडत त्यांना फोटो काढायला असा मला नेहमी प्रश्न पडायचा. पण ते धाडस कधी त्यांना विचारायचं झालं नाही. पण मी 2000 साली डिजिटल तंत्रज्ञान आलं आपल्या प्रत्येकाला. ते आता तर सगळ्यांच्या खिशात कॅमेरा आहे. तर 2000 साली मला जेव्हा डिजिटल कॅमेरा मी घेतला तेव्हा मी सुनीताबाईंना असं म्हणलं की आता मी नवीन एक कॅमेरा घेतलेला आहे. आणि त्यांना तंत्रज्ञानाची खूप म्हणजे ते विचारायच्या आता ह्या कॅमेऱ्यामध्ये काय असतं वगैरे असं विचारायच्या. पण
तर मी त्यांना एकदा फोन केला आणि त्यांना मी म्हटलं की सुनीताबाई, आता डिजिटल कॅमेरा आलेला आहे, नवीन मी घेतलेला आहे, खूप छान आहे, तर आपण एक तुमचा फोटो सेशन करण्याची माझी इच्छा आहे, खूप पूर्वीपासून माझी इच्छा आहे ती. नाही 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 नाही, मला फ्लॅशचा त्रास होतो. त्यांची कारणं फार भारी असायची एकदम. मला फ्लॅशचा त्रास होतो. तर मी त्यांना म्हटलं, अहो पण मी फ्लॅश वापरतच नाही, तुमचा फोटो काढताना मी फ्लॅश वापरणार नाही. मग तर झालं. मग त्या म्हटलं की नाही, ते माझे फोटो चांगले नाही आहेत. म्हटलं हे तुम्ही का ठरवताय, लोकांना बघू देत आणि ठरवू देत, पण आपण तेही नाही. मी त्यांना म्हटलं आता डिजिटल आहे, तेव्हा फोटो काढला की मी तुम्हाला लगेच डिस्प्ले दाखवेन तो. तुम्ही म्हटलात की नाही हा चांगला, तर आपण लगेच डिलीट मारून टाकू. म्हणजे मग काय, तो राहायला या जगात तो राहणार नाही फोटो. हे कारण गेलं. हे मी असं सांगितल्यावरती झालं. मग त्याच्यानंतर त्यांचं एक अजून असं कारण पुढं आलं की मी एकदमच शांत झालो. त्या म्हणल्या हल्ली काय आहे, मी बाहेर जात नाही, त्यामुळे मी घरात असते तर मी गाऊनच घालते, साडी नेसत नाही मी, त्यामुळे नको. आता ह्या कारणानंतर माझं पूर्णपणे मी ऑफच झालो. कारण काय आता पुढं काय सांगणार ना त्यांना. होता होता मध्ये 7-8 वर्ष, 6-7 वर्ष गेली जवळजवळ. आणि 2008 साली त्यांना जुलै महिन्यामध्ये GA पुरस्कार, पहिला GA पुरस्कार त्यांना जाहीर झाला. मी पेपरमध्ये बातमी वाचली की सुनीताबाईंना पुरस्कार जाहीर. मला भयंकर आनंद झाला. 2 गोष्टीचा आनंद. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना पुरस्कार मिळाला, म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य पुरस्कार मिळाला आहे. आणि आता हा पुरस्कार घेण्यासाठी त्या साडी नक्की नेसणार. त्यामुळे मी लगेच फोन केला त्यांना, अभिनंदन केलं त्यांचं. आणि त्यांना मी म्हटलं की तुम्हाला हे मिळणार आहे. त्या म्हटल्या नाही, घरगुती कार्यक्रम आहे, घरीच आहे कार्यक्रम. पण म्हटलं अहो येणार आहेत ना लोक, म्हणजे बाबासाहेब पुरंदरे येणार होते, महेश एलकुंचवार येणार होते, तर त्यामुळे तुम्ही आता नक्की साडी नेसणार असाल तर आपण फोटो सेशन करूया. तर ते बहुतेक मी त्यांना अभिनंदन केलं वगैरे, याच्या बेसवत क्षणी त्यांनी मला होकार दिला. मग मी गेलो त्या 10 जुलैला सकाळी, आणि खूप मस्त छान वातावरण होतं मालती माधवमध्ये. आणि ते झाल्यावरती मी कार्यक्रम संपला तो, आणि मी हळूच कॅमेरा काढला आणि त्यांचं जसं म्हणजे त्यांना न सांगता ते कॅन्डिड शॉट्स मी सुरू केले. 10-15 मिनटात माझं काम झालं. आणि मला त्यात फार त्यांचे काही अप्रतिम असे मला 3-4 फोटो मिळाले होते. त्यामुळे मी शांत होतो. म्हणजे बस मला माझ्या मनाचं समाधान झालं होतं. इतक्या वर्षाची आपली एक इच्छा आज पूर्ण झाली म्हणून. काही दिवसानंतर मी त्या फोटोचं एडिटिंग केलं आणि लॅपटॉपवरती ते घेऊन गेलो. म्हटलं आधी यांना दाखवा, मग प्रिंट काढावे. म्हणजे असं नको की हा नाही चांगला तर कशाला प्रिंट काढला म्हणून. मग त्यांना ते फोटो दाखवले मी. आणि त्यातला मला जो आवडलेला फोटो होता तोच त्यांना खूप आवडला. त्यावेळी त्या वॉकर घेऊन चालायच्या. 2008 सालची गोष्ट आहे. त्या वॉकर घेऊन चालायच्या. तर ते फोटो बघितल्यावरती त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आता आवडलेत का नाही, म्हणजे फोटोत पाणी आलंय, डोळ्यात पाणी आलंय, तर आवडलेत का नाही हे मला कळायला मार्ग नव्हता. पण एकूण त्यांचा जो साधारण वावर झाला त्याच्यावरनं मला लक्षात आलं की त्यांना आवडलेत फोटो. त्यामुळे हा फोटो मला खूप आवडला आहे, की जो मला आवडला होता, हसतानाचा असा खाली मान घातलेला. तुम्ही आज सर्च केलं तर तो फोटो सगळीकडे नेटवरती दिसतो. मग त्या उठल्या शांतपणे, वॉकरने अगदी हळूहळू आतमध्ये गेल्या. मला कळे ना, बाकी कोणीच नव्हतं, त्यामुळे बसून राहिलो मी. 2 मिनिटांनी परत बाहेर आल्या आणि पुलंच्या 4 कॅसेट्सचा सेट त्यांनी मला दिला की हे तुम्ही माझे अप्रतिम फोटो काढले, त्याच्यासाठी तुम्हाला मी भेट देते ही. पण इथेही मला वेगळेपण जाणवलं की त्या स्वतः लेखिका, दर्जेदार लेखिका, त्यांची पुस्तकही तोपर्यंत आलेली होती. त्यातलं एखादं पुस्तक त्यांनी मला दिलं तर अगदी सहज हे होतं, त्यांना सहज शक्य होतं की माझी कलाकृती आहे मी तुम्हाला देते. तसं केलं नाही. सहजीवन शेवटपर्यंत कसं होतं, तर त्यांनी पुलंच्या 4 कॅसेट्स मला दिल्या आणून. आजही तो जो कॅसेट्स आहेत तो माझा अतिशय आनंदाचा, हार्मोनियम वादनाच्या आहेत त्या. तर तो आज आपण इथं आलो असताना एक ती लावलेली होती. तर तो अतिशय आनंदाचा असा ठेवा आजही आहे. त्यांच्या आठवणी तर आहेच. मी सुरुवातीला म्हणाले होते त्याप्रमाणे आनंदवन आणि पु ल यांच्यामधला दुवा दीर्घकाळ झालेलं परांजपे कुटुंब, त्यांचे हे चिरंजीव, त्यांचे आईवडील आता काळोखात नाही आहेत. तर ते मुळामध्ये त्यांचा संपर्क कसा परिवाराचा आला तेही सांगतील. आणि त्या सगळ्या काळामध्ये आनंदवनाशी जो पु ल सुनीताबाईंचा व्यवहार सुरू झाला होता त्याच्यामध्ये पुन्हा त्यांचं सहविचार कसे होत होते ह्याविषयी पण तुम्ही सांगावं. सुरुवातीला मी वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार यांचे मनपूर्वक आभार मानतो
कारण मला ह्याची जाणीव आहे की या सगळ्यांबरोबर बसण्याची माझी हैसियत नाही आहे. म्हणजे यांच्या संगतीला मी बसू शकत नाही आणि माझ्याकडे बघितलं तर कोणाच्याच पंक्तीलाही मी बसू शकत नाही. पण तरी यथाशक्ती या कार्यक्रमाची रंगत वाढवण्याचा मात्र मी नम्रपणे प्रयत्न करीन. बाबा आमटे, बाबा बोरकर आणि पु ल देशपांडे यांची एक जेवणाची मैफिल बघण्याचं भाग्य मला लाभलं होतं. पंक्तीचा विषय निघाला म्हणून मला ती पंगत आठवली. पण त्या पंक्तीत मी काय बघितलं हे सांगण्यापूर्वी सगळ्यांच्या परवानगीने मी काही ओळी ऐकवणार आहे. सुनीता आणि क भाई, सृजनशील तो कोटी भास्कर, पुरुष उत्तम भाई, कडक शिस्तीची छाया त्याच्या सोबत सुनीताबाई, जनरोषाचा क्लेश सोसुनी ढालपतीची बनली, प्रयोग मंचन ग्रंथ प्रकाशन करण्या कधी न थकली, मुक्त मनोहर पतीस देऊन जीवन साथ शहाणी, व्यवहारातून तिने कोरली दातृत्वाची लेणी, सोबत करता करता झाली छाया स्वयंप्रकाशी, तेज शलाका बुनून गेली झरणी सुनीतापाशी. झरणी म्हणजे पेन, सावरकरांचा शब्द आहे. इथल्या कदाचित 40 खालचे जे लोक आलेत त्यांच्यासाठी मी हे सांगितलं. सोबत करता करता झाली छाया स्वयंप्रकाशी, तेज शलाका बनून गेली झरणी सुनीतापाशी, आयुष्याच्या संध्याकाळी काव्य वाचने करुणी, भाई सुनीता छान शोभले तरुण आणिक तरुणी, त्यांच्या पुलकित सहजीवनातून फुलल्या आनंदराशी, या जोडीचे अतूट जुळले नाते रसिक मनाशी, नाते रसिक मनाशी. तर आप्पासाहेब वजिरम हे पुण्यातले बाबा आमट्यांचे एक अत्यंत जवळचे मित्र आणि पद्माताई वजिरम या खूप सुगरण, आणि मुख्य म्हणजे पद्माताई वजिरम या बाबा बोरकरांच्या कन्या. त्यामुळे बाबा बोरकर पद्माताई वजिरमांनी केलेल्या जेवणाचा आस्वाद बाबा आमटे आणि पुलंना द्यावा म्हणून त्यांच्या वजिरम काकांच्या घरी ही जेवणाची मैफिल रंगली होती. आणि नेहमीप्रमाणे पुलं सुटले होते, म्हणजे खाण्याच्या बाबतीत आणि त्याहीपेक्षा गप्पांच्या बाबतीत. आणि एक वेळ अशी आली की जो इशारा मलाही आता शेजारून मिळेल लवकरच, तशी वेळ आली आणि सुनीताबाईंनी फक्त अचानक उभ्या राहिल्या, थोड्याशा दूर गेल्या. एक असा झरोका होता, त्यातनं असं त्यांनी फक्त खूण केली अशी. म्हणजे ती बहुतेक वाइंडअप अशी खूण कलाक्षेत्रात किंवा शूटिंगच्या वेळी असते, वाइंडअप पॅकअप. अक्षरशः आपलं अर्धवट वाक्य, अर्धवट घास नाही पण अर्धवट वाक्य सोडल्यासारखे एखाद्या भाऊलीसारखे आमच्यासमोर पु ल देशपांडे ताडकन उभे राहिले आणि असे असे चालत गेले. ही साधारण 1983ची घटना आहे. म्हणजे त्यावेळी तब्येतीचा कुठलाही कोणालाही त्रास नव्हता. पण ते दृश्य मी बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आत्ता जे बॉसिंगचा उल्लेख झाला ते काय, पण हे साधं बॉसिंग नव्हतं सुनीताबाईंचं, ते एम बॉसिंग होतं. म्हणजे बॉसिंग विथ सम एम, आणि शिवाय एम्बॉसिंग म्हणजे ठसा उमटवणारं होतं. तर हे काय एम होतं याच्याविषयी जर नंतर वेळ मिळाला तर मी सांगण्याची गरज नाही. खरं तर मी असंही म्हणणार होतो, केवळ व्यासपीठावरचे म्हणजे मंचावरतीच नाही, तर आपण सर्वजण प्रेक्षागृहात आहे असे अनेक चेहरे आहेत, लोक आहेत की ज्यांना माझ्यापेक्षा कितीतरी पट माहिती या दंपतीची असेल. त्यामुळे मी माहिती देण्याची गरज नाही. पण जे मंगलाताईंनी मला सांगितलंय त्या बाबा आणि पु ल आणि सुनीताबाई यांच्या आणि साधनाताई यांच्या नातेसंबंधाविषयी मी बोलायला सुरुवात करतो. बाबा हे जसे माणसांची लेणी घडवायचे तसे तेही शब्दालंकार घडवायचे, आणि त्यांची जास्त शब्दांची आवड इंग्रजीची होती, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल. त्यामुळे ते लोकांना असं म्हणायचे की नुसते पेन फ्रेंड म्हणजे PEN फ्रेंड होऊ नका, तर PAIN फ्रेंड अशा अर्थी पण पेन फ्रेंड व्हा. पुलंना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी या 2 शब्दांचं चटकन मराठीकरण केलं. पुलं आनंदवनात जाऊन लोकांना म्हणाले की इथे येऊन नुसते लेखणी मित्र म्हणून येऊ नका, तर दुखणी मित्र बना. अत्यंत चटकन त्यांनी हे भाषांतर केलं. आणि पु ल हे केवळ दुसऱ्याला सांगून थांबणारे नव्हते, ते स्वतः आनंदवनाचे सच्चे दुखणी मित्र बनले. कसे तर आनंदवनाच्या अंधशाळेतल्या गुलाबाच्या फुलांना स्पर्श करताना, कालच हा विषय अनेकांनी ऐकलाय त्यामुळे लगेच आपली संवेदना जागी होईल, काटे टोचून छोट्या छोट्या लहान अंध मुलांच्या बोटातून रक्त येतं. हे जेव्हा पु ल आणि विशेषतः सुनीताबाईंना कळलं तेव्हा हे दोघंही अतिशय व्यथित झाले आणि बिन काट्याचा गुलाब आनंदवनाला आणून देण्याचा चंग या दंपतींनी बांधला. त्यावेळी पुलंच्याच शब्दात सांगायचं तर कोणी पाहुणा आमच्या घरी आला की सुनीता मध्येच त्याला विचारी, बिन काट्याचा गुलाब आहे का तुमच्याकडे?
त्याच्या या अचानक आलेल्या अनपेक्षित प्रश्नाने तो पाहुणा बिचारा कावराबावरा होई आणि माझ्याकडे करुणार्द्र नजरेने बघत हा निघून जाई, असं स्वतः पुलंनी सांगितलेलं होतं. पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि शांतिनिकेतनात हा बिनकाट्याचा गुलाब त्यांना मिळाला. आणि मग टागोरांच्या बंगालमधून महाराष्ट्राच्या टागोरांनी हा बिनकाट्याचा गुलाब आणला आणि बाबा आमटे यांच्या आनंदवनात आणून लावला. यात खूप चांगले योगायोग होते, कारण बाबा आमटे आणि पु ल देशपांडे हे दोघेही टागोरांचे अनुयायी किंवा सहपाठी वंगभाषेचे, किंवा त्यांना सहज पाठी म्हणता येईल. जर आपल्याला रवींद्रनाथांच्या बालशिक्षणाच्या पुस्तकाचं नाव सहज पाठ हे होतं हे माहिती असेल तर यातली गंमत आपल्याला कळेल. आणि मग या बिनकाट्याच्या गुलाबाला पुढे अनेक प्रकारचे वेगवेगळे फुलोरे येत गेले. अगदी थोडक्यात सांगायचं तर पु ल देशपांडेंनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातल्या सगळ्या वादक, गायक, लेखक, साहित्यिक यांना पत्र लिहिली आणि सांगितलं की यांनी मित्रमेळावा आयोजित केला, त्या मित्रमेळाव्याला तुम्ही या. मग कोणी म्हणलं वसंतराव देशपांड्यांसारखं की इथे आल्यावर मला संपूर्ण सप्तक सापडलं, किंवा विष्णू चिंचाळकर गुरुजी हे मध्य प्रदेशातले चित्रकार होते, ते म्हणले मला इथे आल्यावर नंतर शिल्पकलेची चौथी मिती सापडली. ते शिल्पकारही होते. शिल्पकलेची चौथी मिती सापडली. कुमार गंधर्व तिथे आले. असे अनेक लोक पुलंमुळे आले. ती फुलराणीचा प्रयोग त्यांनी 1976 साली आनंदवनात हा सादर केला. साधनामध्ये बाबा आमट्यांच्या 50व्या वाढदिवसाला काही लेख आले होते, ते मिळवले पुलंनी नंतर, आणि त्याचं इंग्रजी भाषांतर करून त्यांनी ते जगभर प्रसिद्ध केले. परदेशातल्या लोकांपर्यंत त्यांनी ही सगळ्या कामाची माहिती स्वतः पोचवली. कुठल्याही गवगवा आपण हे करतो याचा अजिबात न होऊ देता राम गबाल्यांच्या मदतीने त्यांनी बाबा आमट्यांच्या कार्यावर लघुपट निर्माण केला आणि हे नातं अधिकाधिक वृद्धिंगत होत गेलं. आता आपल्याला मोबाईल चार्जिंग वगैरे माहिती आहे, पण पुलं असं म्हणाले होते की दरवर्षी मी येथे येतो 1981 साली वगैरे, ते माझी बॅटरी वर्षभर चार्ज करून घेण्यासाठी. तर या निमित्ताने मला असं वाटतंय सांगावं असं की पुलं हे कालबाह्य झालेत वगैरे अशी बऱ्याचदा टीका होते, पण बॅटरी चार्ज करून घेण्यासाठी आलेत ही आजच्या काळातली संकल्पना बाबा आमट्यांच्या आनंदवनात स्वतःच्या अनुभवातून ही पुलंनी त्यावेळी बोलून दाखवली. सुनीताबाई किती कडक होत्या शिस्तीला, व्यवस्थितपणाला, हे आपण वारंवार ऐकलंय आणि अजूनही ऐकणार आहोत. त्यामुळे त्या नेहमी पुलंना सांगायच्या, कुठेही ते गावाला गेले की भाई तू तिथनं येताना सगळं सामान ट्रंकेत नीट भरून आण, काही विसरू नकोस, नीट बघ, म्हणजे पुढे कंसात नाही तर मी आहे गाठ माझ्याशी, असं कदाचित असेल, कान पकडून बोलतो. पण पुलं असं सांगायचे की याला एकाच स्थानाचा अपवाद असतो आणि ते म्हणजे आनंदवन. तर हे ऐकल्यावर मला असं वाटलं की कदाचित आनंदवनात काही विसरलं तर ठीक आहे, कारण तिथल्या लोकांना त्याचा उपयोग होईल. अशा त्यांच्या उदास विचारे वेचकरी या दातृत्वाच्या भावनेतून सुनीताबाईंनी सवलत दिली असेल. पण ते जे काय होतं ते मी सांगतो आणि थांबतो, कारण त्यानंतर बराच वेळ मला काही बोलता येणार नाही. पुलंनी याचं कारण असं सांगितलं की आनंदवन या जागी मी जाताना सुनीता मला असं कधीही सांगायची नाही की तिथे काही विसरून येऊ नकोस, कारण तिला हे माहिती असायचं की मी आनंदवनात गेलो की मी तिथे स्वतःलाच विसरून येतो. आनंदवनाच्या संबंधात एक फार गंमतशीर आठवण पण आहे की पुलंचा सहवास कसा प्रेरणादायी सर्वांनाच व्हायचा. तर पुलं तिथे राहत होते, सुनीताबाई त्यांना सोडून आल्या होत्या आणि पुलं आणि त्यांचा सहाय्यक तो सुधाकर असे तिथे राहत होते. आणि त्यांनी सूचना दिलेली होती की पुण्याचा कुठलाही फोन घ्यायचा नाही आता. अगदी अखेरचा काळ होता 98-99चा. पण सुनीताबाईंचा एकदा दोनदा तीनदा फोन आला. त्यावर पुलं आणि प्रकाश भाऊ फिरत होते, तर पुलं प्रकाशजींना असं म्हणाले की घ्या होतो फोन. तर ते म्हणाले की काय घ्यायचे नसतात ना. नाही हो, तो फुलनदेवीचा फोन आहे. फुलनदेवी सारखं म्हण. पुण्यात कोणी ना लोक त्यांना पुलनदेवी म्हणतात. तर प्रकाश भाऊ तिथल्या तिथे म्हणाले, भाई त्यांच्या नावावर खपवू नका. सुनीताबाईंना पुलनदेवी म्हणण्याची प्रज्ञा आणि प्राज्ञा फक्त तुमच्या एकाकडे आहे. मला प्रकाश आमट्यांचा माझा काही परिचय नाही, पण मला नेहमी वाटतं की प्रतिभावंताचा सहवास किती प्रेरक होऊ शकतो, की प्रज्ञा आणि प्राज्ञा अशी कोटी प्रकाश भाऊंना तिथल्या तिथे सुचावी आणि मग त्या प्रसंगाचं सौंदर्य किती वाढलं असेल हे आपण सगळे नक्कीच समरू शकतो.
माझ्या दृष्टीने किंवा माझ्या अभ्यासाच्या काळामध्ये एक आठवण मला जरूर सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही पु ल चरित्राचं काम करत होतो 1992 ते 95 ह्या काळामध्ये, तेव्हा सुनीताबाई कायमच दक्षपणे ते सगळ्याकडे बघत असायच्या. ते ठीक आहे. एकदा दरवाजाशी आल्यावर त्या मला म्हणाले, इकडे या. असं म्हटलं, काय हो? त्यांनी सांगितलं, तुम्हाला एकच सूचना देते, विशेषण जपून लिहा. तर विशेषण जपून वापरा किंवा जपून लिहा ही अतिशय मौलिक सूचना कोणत्याही चरित्रकाराला आहे असं मी म्हणेन. नाही तर मग थोर महान लोकोत्तर दिग्गज शब्द काय फुटलेलेच आहेत सगळीकडे. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढे जेव्हा सुनीताबाईंच्या निधनानंतर त्यांच्या प्रथम स्मृती दिनाला त्यांचं एक चरित्र मी लिहावं अशी कल्पना आली. ते सुनीताबाई नावाचं चरित्र आहे. त्यातला एक तुकडा वाचून मी शेवट करणार आहे कार्यक्रमाचा. तेव्हा मी प्रकाशकांना म्हटलं, मी सगळं करते, माझी एकच अट आहे की ह्याचं मुखपृष्ठ फक्त काळ्या पांढऱ्या रंगात असू दे. मला ह्या पुस्तकाचं 4 रंगी कव्हर नको आहे. हे तुम्हाला चालत असेल तर आपण पुढे जाऊ. तर मुद्दा असा की स्पष्ट पांढरं काळं दाखवणारी माणसं आहेत ही, आणि ते समजून घेण्यातच औचित्य आहे. कारण नाहीतर एखाद्या हिरोईन सारखंही त्यांचं वर्णन तुम्ही करू शकता, पण ते अपेक्षित नाहीये. मला ह्या जोडप्याच्या बद्दल एक जो मुद्दा जाणवतो तो सांगून मग पुन्हा आपण हीच फेरी घेऊया सगळ्यांची. मगाशी मी त्यांच्यात किती विरोधाभास होते हे सगळं सांगितलं, पण एका उद्दिष्टाने जेव्हा माणसं संसार करतात तेव्हा हे 54 वर्षाचं सहजीवन कसं होतं हा त्यांनी वस्तुपाठच आपल्यासमोर घालून ठेवलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे पत्नी धर्म आणि पतिधर्म कोणाला सुटत नाही. उदाहरणार्थ एवढं आहे मनोहर तरी लिहिलं, पण सुनीताबाईंनी घरात साक्षात पु ल असूनही याचं शीर्षक काय ठेवू हे त्यांना नाही विचारलं. अनेकांना विचारलं, संपादकांना विचारलं, कवींना विचारलं. पंख नवे पतंग, अशी मी एक वगैरे नावं त्यांनी सगळी स्वतःच्या मनाने लिहिली खोडली. पुलंना त्यांनी विचारलं नाही. पुढचा किस्सा सगळ्यांना माहीत आहे की ते दोघं एकदा मनोहर बेकरीवरून गाडी जात होती आणि पुलंना एकदम आहे मनोहर तरी ही ओळ आठवली आणि ते सुनीताबाईंना म्हणले की हे चालेल की ग तुझ्या पुस्तकाला. तेव्हा सुनीताबाईंनी हो वगैरे असं म्हटलं. मग पुलंनी खांदे उडवत असं म्हटलं, असं कधी कधी विचारत चला की आम्हाला. आता असं कधी कधी विचारत चला आम्हाला हा मला विलक्षण समजदारीचा शेरा वाटतो. ह्याच्या आधी आणि नंतर काही असू शकत नाही असं मला वाटतं. आणखी एक अशी गोष्ट आहे की आहे मनोहर तरी छापल्यानंतर पहिल्या आवृत्तीत प्रचंड वेगाने खपलं. इतक्या वेगाने खपलं की त्या वर्षी पुलंपेक्षा सुनीताबाईंना रॉयल्टी जास्त मिळाली. वर्षानुवर्ष पुलंना महाराष्ट्रातली सर्वात जास्त रॉयल्टी मिळत असे, पण त्या वर्षी सुनीताबाईंना ती मिळाली. मोठ्या रकमेचा चेक आला आणि सुनीताबाईंनी तो अगदी कौतुकाने भाईंना दाखवत, बघ माझी रॉयल्टी आली आहे, काय घेऊ तुला माझ्या रॉयल्टीतनं असं विचारलं. आणि त्याला सुनीताबाईंकडे हसून बघत पुलं म्हणाले, तुझी रॉयल्टी होय, बर. म्हणजे तसं ते पुन्हा म्हणू शकले असते ना की माझ्याचमुळे मिळाली आहे, लोकांनी माझ्या पत्नी, ते काही म्हणाले नाही. मला खूपदा असं वाटतं की संवादापेक्षा गप्प राहण्यातलं जे सौंदर्य आहे ते जेव्हा प्रतिभावंतांना कळतं तेव्हा त्यातला आपल्याला जो आनंद असतो तो खरंच घेण्यासारखा आहे. या जोडप्यांनी अनेक कामं केली, अनेक प्रकारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नेतृत्वाचं एक जोखीमच एक प्रकारची म्हणायला पाहिजे ती त्यांनी 54 वर्ष सांभाळलेली आहे. आणि मग सुनीताबाईंनी पुलंसाठी किती काय केलं. उदाहरणार्थ अनेकांना हे माहीत नसेल की सुनीताबाई जेव्हा लेटर प्रेसकडून DTPकडे आमची पुस्तकांची गेली तेव्हा सुनीताबाईंनी अनेक जुनी पुलंची पुस्तकं नव्याने लिहून काढली. कारण त्यातल्या ज्या छपाईच्या चुका असतील त्या पुढे जातील नाही तर, आणि एकदा DTP केलं की मग ते कायम राहतं. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस बसून अनेक पुस्तकं लिहून काढली. जेव्हा पुलंना दिल्ली दूरदर्शनवर काही सरकारी त्रास वाटला, नको वाटलं, त्या क्षणी त्या बाई म्हणू शकल्या, तुला त्रास होतोय का, मग सोड ना ती नोकरी.
ज्यांना आयुष्यात तसं म्हटलं तर उशिरा थोडं स्थैर्य आलंय, घरदार आहे, सरकारी नोकरी आहे, मान मरातब आहे, तिथे पत्नीनी एकाच क्षणी तो सोड असं म्हणणं हे फार वेगळ्या नैतिक ताकदीचं लक्षण आहे. आणि ती समजली तर ही माणसं समजतील असं मला वाटतं. नाहीतर आपण वरवर उथळ काही शेरेबाजी करतच बसू. जेव्हा कोणचंही जोडपं वर्षानुवर्षे एकत्र राहत असतं तेव्हा मग त्यांचे काही सूक्ष्मसे भावबंधही जुळत असतात, जे जगाला दिसणार नाहीत पण जे स्पष्टपणे असतात. मला वाटतं की दिनेश यांना अशा खूप गोष्टी सांगता येतील की असे हृदय काही भावबंध त्यांच्यामध्ये आहेत का वगैरे. म्हणजे मला पुलंचे पुतणे पार्ल्याचे एकदा म्हणाले होते ह्या पुस्तकांच्या संदर्भात की म्हणे एकदा काकी दवाखान्यात होत्या 3-4 दिवस आणि भाई काका घरी एकटे होते. तर मी काकींना घेऊन आलो हॉस्पिटलमधनं आणि घरी गेलो तर सुनीताबाई दाराशीच किंचित हसून, काय म्हणतायत मग पु ल देशपांडे, असं दाराशी हसून बोलल्या. आणि पु ल आतून क्षीण आवाजात, अजून आहे म्हणतायत, असं बोलले. तर किती सुंदर भावबंध हे असतात. तर त्याच्याविषयी मी असं म्हणेन की दिनेशना काही सांगायचं असलं तर जरूर सांगा. आधी एक पटकन तुमच्या दोघांच्या याच्यावरती बोलतो. तुम्ही जे फोटो काढले ते त्यांच्या अतिशय आवडत्या साडीमध्ये आणि त्यांच्या ह्याच्यातले असे युनिक फोटो ह्यांना मिळाले. हां, आणि ते खरंच ते GA पुरस्काराच्या वेळेचे फोटो हे अतिशय अप्रतिम आहेत. माझे वडील म्हणजे ते सुनीताबाईंचे धाकटे भाऊ, ते नेहमी त्यांना फोटोग्राफीची खूप आवड होती आणि त्यांना ती कायम विरोध करत आली फोटो काढायला. तरी ते कधीतरी काढायचे, पण ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती त्याच्यासाठी काही साडी नेसणं वगैरे असलं करायचं नाही. त्यामुळे ते तेवढे फोटो आणि तुम्ही काढलेले फोटो एवढेच त्यांचे चांगले अवेलेबल आहेत. दुसरं म्हणजे बाबा आमट्यांच्याबद्दल मला एक आठवण सांगायची वाटते की आनंदवनात ते जायचे तेव्हा त्यांनी ते जी फुलाची तुम्ही आठवण सांगितली तर त्यावेळेला त्यांनी बालतरूची पालखी म्हणून केली होती टागोरांच्या संदर्भात. टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये व्हायचं त्यावेळेला तसंच त्यांनी केलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांना कविता पाहिजे होत्या. तेव्हा गदिमा आजारी होते, पण गदिमांना त्यांनी फोन केलेला मला आठवतंय की स्वामी आम्हाला एक कविता अशी पाहिजे. तेव्हा गदिमानी पाठवली होती, वसंत बापटांनी पाठवली होती. त्या कविता तिकडे म्हटल्या गेल्या त्या. मी आणि उमेश माझा भाऊ, चुलत भाऊ आलाय, ते आम्ही त्यावेळेला गेलो होतो आनंदवनात खास ऐकायला. वसंतराव होते आणि वसंतरावांनी त्या कविता भाई काकांनी आणि वसंतरावांनी चाल आता कोणी एक्झॅक्टली लावली आठवत नाही मला, पण त्या म्हणून घेतल्या माधुरी पुरंदरेकडून. कोवळ्या रोपट्या आज तू पाहुणा वगैरे ह्या कविता त्यांनी त्या म्हणून घेतल्या आणि तिकडे तो खूप छान समारंभ झाला होता हे लावायची झाडं वगैरे त्याचा. ती एक मला सांगायचं होतं. आणि आता ते तुमच्या विचारलेल्या प्रश्नाबद्दल सांगतो. म्हणजे जसं मी म्हटलं की सुनीताबाईंनी यांच्यावर खूप लिहिलंय, भाई काकांनी कधी लिहिलं नाही, कारण ते प्रत्येकाला काय लिहिणं प्रस्तुत आहे अप्रस्तुत आहे याचे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. पण एक त्यांनी सुनीताबद्दल एक लिहून ठेवलेलं मी कुठेच आलेलं नाही, ते वाचून दाखवतो. त्यांनी नाही ठीक आहे, आज मला एक सहज विचार आला. चातुर्वर्ण्य ही सामाजिक व्यवस्था न मानता वैयक्तिक आचरणात आपण काही ब्राह्मण, काही क्षत्रिय, काही वैश्य आणि काही शूद्र असावे सगळ्यांनीच. नित्यवासंग, साधेपणा, नित्यव्यासंग म्हणजे ब्राह्मणांचा असं जे जिकडून एक्सपेक्टेड केलं ते साधेपणा, धैर्याने प्रत्येक प्रसंगाला तोंड देणे, चोख व्यवहार आणि शारीरिक कष्टात आळस किंवा किळस नसावा, असे चारी वर्णांचे उत्तम गुण एकवटलेले मला फक्त सुनीतामध्ये आढळले. वेळ मिळेल तेव्हा ती वाचत असते, नाना प्रकारच्या अडचणींना धैर्याने तोंड देत असते, व्यवहारात विलक्षण चोख आणि संडास साफ करण्यापासून ते कसल्याही राबण्याला कंटाळत नसते. हे त्यांनी स्वतः असं हे केलेलं आहे, ते मला एक वाचून दाखवायचं वाटलं. आणि ते पत्राबद्दल आता सांगू का नंतर? भाई काकांची पत्र तीच जपून ठेवायची त्यांना आलेली आणि असं. आणि भाई काकांची स्वतः लिहिलेली पत्र आम्हाला नंतर लोकांकडून अशी मिळाली, लोकच जपून ठेवायचे, त्यामुळे ती मिळाली. सुनीताबाईंची स्वतःच्या पत्रांचं तसं नव्हतं. त्यांचा पत्रव्यवहार बेसिकली GNची पत्र सगळ्यांना माहितीच आहेत, पण बाकीचा त्यांचा पत्रव्यवहार सगळा आहे मनोरतरी नंतर चालू झाला. त्याच्या आधी त्यांना पत्र अशी नसायची. आहे मनोरतरी पत्रव्यवहाराचं त्यांचं पुस्तक ते आहे मनोरतरी वाचन विवेचन ह्याच्यामध्ये त्याचं सगळं आलेलंच आहे. त्याचा एक अख्खा बॉक्स होता. पण तिची पत्र अवेलेबल राहायचं कारण असं आहे की
ती प्रत्येक पत्राचा ड्राफ्ट करायची. भाई काका सरळ पत्र लिहूनच टाकायचे, त्यामुळे ते आमच्याकडे नसायचं. पण तिचा आणि भाई काकांना फक्त घरात कोरे कागद मिळायचे. ती कायम पाठकोरे कागदावरती लिहित आली. म्हणजे आमच्याकडे सोव्हिएत वार्ता म्हणून एक त्यावेळेला कोकणीतून वार्ता असायच्या, त्या पण म्हणजे विनोद म्हणून वाचायचे सगळे ते कोकणीतल्या सोव्हिएत वार्ता. त्याचे पाठकोरे कागदावरती तिचे सगळे ड्राफ्ट असायचे. फायनल ड्राफ्ट अर्थात चांगल्या कागदावर असायचा, पण बाकी फक्त भाई काकांना चांगले कागद मिळायचे, कारण त्यांना ड्राफ्ट करायला लागायचे नाही. त्यामुळे असे काही ड्राफ्ट्स असे अवेलेबल आहेत. तर आणि त्यांची काही पत्र अशी अवेलेबल आहेत. त्याच्यात एक दोन गोष्ट मला सांगायची म्हणजे तिचं एक हे पत्र ड्राफ्टचं नाही आहे, एक पत्र ड्राफ्टबद्दल आधी सांगतो. मी भाई काका माहिती ते गेल्यानंतर मला खूप लोकांनी विचारलं त्यांच्या देणग्या त्यांनी इतक्या दिल्या, त्याची मला जरा यादी द्या. तर म्हटलं मलाही माहिती नाही, मी घरात शोधली, कुठेही मला कधी यादी मिळाली नाही. पण मला हल्ली पत्र मिळालं त्यांचं, त्याचा ड्राफ्ट आहे. मी ते कोणाला लिहिलं हे पण सांगत नाही, त्याच्या ड्राफ्ट आहे त्या पत्रामध्ये. आणि त्याच्यात यादी होती, ती जवळजवळ 75-80च्या सुमाराचं किंवा जरी पत्र आहे. त्याच्यात त्यांनी 68 वेगवेगळ्या ठिकाणची यादी आणि होती. आणि ते तिने पत्र होतं त्याच्याबरोबर की भाईला हे यादी करणं मान्य नाही, आपण कुठल्या ते अप्रस्तुत मानतो, पण मी आठवेल तशी केलेली आहे आणि भाईने तुम्हाला फक्त पाठवायची परवानगी दिलेली आहे आणि ती कुठेही प्रसिद्ध होऊ नये आणि ती तुम्ही त्याचा उल्लेख करू नका. त्यामुळे मी पण ते काय यादी हे सांगत नाही, पण हा त्यांचं हे होतं. म्हणजे ती भाई काकांची परवानगी पण घेतली, त्यांना ते यादी आपण करू नये कुठच्या देणग्यांची, असं होतं. असं एक पत्र होतं. दुसरं म्हणजे तिने 42 साली 17 वर्षाची साधारण होती, 42 साली जेव्हा ती घर सोडून गेली स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी, तेव्हा तिने आजोबांना म्हणजे माझ्या आजोबांना म्हणजे तिच्या वडिलांना पत्र लिहिलेलं होतं. त्याच्यात तिने लिहिलं होतं की मला तुमची परवानगी नको, सप्रेम आशीर्वाद द्या, मला तुमची परवानगी मी मागतच नाही. आणि तिने 2 उत्तम गोष्टी सांगितल्या, त्या मी सांगतो. इतरांच्या मनाच्या विरुद्ध जाऊ नये म्हणून मी स्वतःच्या मनाच्या विरुद्ध वागणे मी चुकीचे मानते. ह्याच्यात भाई काका त्याच्यात तिच्यात खूप फरक होता. भाई काका इतरांच्या मनाला कधी दुखवायला जायचे नाही, ते स्वतःच्या मनाच्या विरुद्ध पण जायचे आणि ती कधी जायची नाही. तर इतरांच्या मनाच्या विरुद्ध नको म्हणून स्वतःच्या मनाविरुद्ध जाणे मी चुकीचे वागते, त्यामुळे मला परवानगी नको. मी त्याला माहिती होती यांची परवानगी नाही आहे, मला तुमचा आशीर्वाद, सप्रेम आशीर्वाद द्या. आणि मग तिने ती कन्व्हिन्स पण करायला बघायची. त्याचं उत्तर आहे तुम्हाला तुमची मुलगी सुखीच हवी असणार, तेव्हा मी विचार करून ठरवलेल्या मार्गानेच जाण्यात मी फक्त सुखी होईन. त्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्या. तर हे 2 मला वाटतं की सांगावं, काही मला आधी माहिती नव्हत्या या गोष्टी, नाही तर तुमच्या पुस्तकातच आल्या असत्या. कारण ह्या खूप मला चांगल्या वाटल्या. दुसरं एक मला सांगायचं होतं म्हणजे त्यांनी भाई काका गेल्या गेल्या त्यांनी खूप, तुम्ही उल्लेख केलातच, त्यांनी ती 3-4 पुस्तकं काढणं, त्याच्यात त्या कम्प्लीट बिझी झाल्या होत्या. त्याच्यात आमच्याकडे तिची हे होती पद्धत की प्रत्येक गोष्ट नोंदी करून ठेवायच्या. ते रेडिओ टॉक्स म्हणून जी पुस्तकं आली त्याच्या मी आता बघत होतो, त्या प्रत्येक ह्याच्यावरती तिने दररोज तारखा आहेत. अरुण कानेटकर आणि दुसऱ्यांचं नाव माझं सटकतंय, सुप्रिया सहस्रबुद्धे का, हां, त्या दोघे आज आल्या, इतके तास आम्ही ह्या नंबरच्या रेडिओ टॉक्सवरती काम केलं, ह्या रेडिओ टॉकमध्ये थोडंसं श्रीपूंना विचारावं, असे हे भाई काका गेले जूनमध्ये, ह्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिच्या दररोजच्या तारखामध्ये अशा नोंदी आहेत की त्याचं काम करावं. आणि तिची झटून तिने ते पुरं केलं आणि तिने 1-2 वर्ष सगळी पुस्तकं झाल्यानंतर मग ती थोडी रिलॅक्स झाली. हे एक मला सांगावं असं वाटतं. मी एक सांगताना मला वाटतं मी अर्धवट सांगितलं असं वाटतं, एखाद्या मी सांगितलं असेल तर रिपीट होईल. तुम्हाला मी मगाशी म्हटलं की आहे मनोरतरीमध्ये मी तिला विचारलं होतं की कर्मण्यवाधिकार असते असं तू म्हणायचीस, तर तू आता तक्रारी का करतेस, त्याचं उत्तर मी दिलं, तिने दिलेलं सांगितलं की नाही, मला वाटतं सटकलं माझ्या डोक्यातून. तर ती त्यावेळेला हसली आणि मला म्हणाली, अरे ती ध्येय असतात, ती आचरणात आणणं एवढं सोपं नसतं. हे मला सांगायचं. आता आपण पाकणीकरांचा अनुभव ऐकूया. त्यांना एक दुर्मिळ अनुभव असा आलेला आहे की सुनीताबाई पुलंना नमस्कार करतायत आणि तो दुर्मिळ क्षण फोटो टिपा असं पुलं सांगता आहेत. तर तो काय प्रसंग होता हे जरा सांगा.
8 नोव्हेंबर 1998 म्हणजे पु ल 79 वर्षात संपून 80व्या वर्षात पदार्पण केलं. त्या दिवशी 2 पुस्तकं प्रकाशित झाली. लेखकाच्या वाढदिवसाला पुस्तक प्रकाशन होण्यासारखा दुसरा आनंद नाही. तर एक पुस्तक होतं आपुलकी पुलंचं आणि दुसरं सोयरे सकळ सुनीताबाईंचं. दोन्ही पुस्तकं श्रीपू भागवतांच्या हस्ते प्रकाशित झाली आणि मालती माधवच्या खालती पार्किंगमध्ये तो छोटेखानी समारंभ होता. शांताबाई शेळके, नंतर राम गबाले साहेब, नंतर भक्ती बर्वे इनामदार, ह्या सगळ्या अशी काही मोजकी मंडळी होती आणि छान वातावरण एकूण चालू आहे. आणि मग अशी दिनेश रावांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत साधी असे कपडे, म्हणजे पुलंनी एक बंडी घातली होती आणि ते व्हीलचेअरवर असल्यामुळे त्यांनी एक शाल पांघरली होती अशी पायावर. सुनीताबाईंनी कॉटनची जांभळ्या फुलांची एक अतिशय साधी सुती साडी अशी, म्हणजे एरवी जर का असा प्रकाशनाचा कार्यक्रम असेल तर त्याचा डामडौल आपण बघतो एरवी आजही, पण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा जो त्यांचा ध्येय होतं त्यांचं, ते त्या पद्धतीचं जीवन त्या स्वतः जगत होते, दोघंही जगत होते. आणि तो तिथे प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. श्रीपूंनी पुस्तकं ची दोन्ही कव्हर्स दाखवली. पुलंना अतिशय उत्सुकता होती की हे अर्पण पत्रिका काय आहे. तर सुनीताबाईंनी ते बघितलं आणि असं जवळ पुलंच्या जवळ नेलं. तर सोयरे सकळ हे पुस्तक त्यांनी भाईंना अर्पण केलेलं आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा. आणि सगळे असं तो गलबला म्हणजे पार्किंगमध्ये जो नॉईज आपण म्हणतो, सगळे 50 जण जमल्यावर जसा तसा चालू होता. सुनीताबाईंनी पटकन अशा हात वर करून टाळ्या वाजवल्या एकदम आणि सगळे त्यांच्याकडे बघायला लागले. तर सुनीताबाई म्हणल्या की हे बघा, आजपर्यंत कधी घडलेली नाही आहे अशी एक गोष्ट आत्ता घडणार आहे आणि तुम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहात. असं सगळे बघतायत तोपर्यंत सुनीताबाई एकदम म्हणल्या, मी आज आत्ता भाईला वाकून नमस्कार करते, असं म्हणून ते वाकून नमस्कार केला त्यांनी. सगळे चकित झाले होते, एकदम पिनड्रॉप सायलेन्स झाला होता. पण सहजीवन त्यांचं पुलंबरोबर असताना पुलंनी तो क्षण एका क्षणामध्ये एकदम त्याचं रूपांतर कसं केलं की सगळे टेन्स झाले. ते बघून पुलं एकदम म्हणले, सतीश या प्रसंगाचं प्रूफ पाहिजे मला, हा एक फोटो पाहिजे मला. त्यामुळे मला तिथे त्यांनी परत त्यांना नमस्कार करायला सांगितलं आणि मला फोटो काढायला लावला. म्हणजे ज्या सुनीताबाईंचा आणि पुलंचा कधीही मला एकत्र फोटो काढण्याच्यासाठी कायम मी रिलक्टंट होतो की त्यांना आवडत नाही म्हणून, पण अशा प्रकारचा पुलंनी स्वतः सांगितल्यामुळे मला फोटो काढता आला. आता त्या साडीची अजून एक गंमत पुढची सांगतो मी की 2008चा मगाशी मी उल्लेख केला की त्यांचा फोटो सेशन मी केला. आणि जेव्हा मी ते 98 साली जे काढले होते फोटो, ते अर्थातच निगेटिव्ह बेस, म्हणजे निगेटिव्हचा कॅमेरा होता आणि त्याचे कॉन्टॅक्ट शीट आम्ही छोट्या, म्हणजे निगेटिव्हच्या छोट्या आकारामध्ये कॉन्टॅक्ट शीट असतात तसे बनवून ठेवलेले होते. तसा कॉन्टॅक्ट शीट होता माझ्याकडे. आणि डिजिटलला जेव्हा काढले तेव्हा मी त्याचं एडिटिंग करताना माझ्या एकदम लक्षात आलं आणि मी अक्षरशः सांगतो की मी थक्क झालो. 98 साली 8 नोव्हेंबर 98 साली त्यांनी जी साडी नेसली होती तीच साडी त्यांनी 2008 साली पुरस्कार घेताना नेसली होती. 10 वर्षानंतर ती साडी त्या बाई नेसल्या होत्या. म्हणजे काय की कुठला सोस नाही आणि साधी राहणी, त्यामुळे त्या करोडो रुपयाच्या देणग्या देऊ शकल्या हे आपण जाणायला पाहिजे. अशा अजून एक मला आता गोष्ट आठवली अशी की त्यांचं हे नेहमी सहजीवन हे ह्या पद्धतीचंच राहिलं की अतिशय कमी रिसोर्सेसमध्ये स्वतः राहायचं. पण पुलं गेल्यानंतर मी माझं एक 2003 साली पहिलं थीम कॅलेंडर केलं. त्या थीम कॅलेंडरच्या वेळची आठवण आहे की पुलंनी माझ्या प्रदर्शनाला एक आले असताना इथेच याच हॉलमध्ये आले असताना एक अभिप्राय लिहिला होता. क्लासिकल म्युझिकमधले सगळे आर्टिस्ट होते, त्यांचे फोटो मी इथे डिस्प्ले केले होते. तर पुलंनी जाताना अभिप्राय एका ओळीचाच लिहिला. ते माझ्यासाठी आजपर्यंत मिळालेलं सर्वोत्तम प्राईज आहे. पुलंनी लिहिलं होतं, या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात. आता हा जो अभिप्राय आहे तो मी परत जेव्हा मी ते कॅलेंडर केलं 2003 साली 3 सालासाठीचं, तर मी माझ्या मनात असं विचार आला की पुलंच्या सहीसकट हा अभिप्राय जर का त्या कॅलेंडरच्या पहिल्या पानावर टाकला, कारण तेच फोटो सगळे कॅलेंडरमध्ये होते, तर ते खूप लोकांना आवडेल. अर्थातच मी सुनीताबाईंची परवानगी घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. त्यांना मी विचारलं, हा तो दाखवला लिहिलेला अभिप्राय.
त्या म्हणल्या, अहो तुमच्यासाठी लिहिला अभिप्राय, मग त्यात विचारायचं काय, तुम्ही टाकू शकता. मी म्हणलं नाही, सही सकट मला वापरायचं आहे, तर सही वापरू का त्यांची. त्या म्हणल्या हो वापरा, काय हरकत नाही, बघू काय अभिप्राय. मग त्यांना तेव्हा ते लक्षात नव्हतं, त्यांनी तो वाचला नंतर अभिप्राय. आणि मला लगेच एका क्षणात, तुम्ही जसं सूचना म्हटलात तसं त्यांनी लगेच सूचना केली. पण कॅलेंडर तर इंग्लिशमध्ये आहे आणि हा अभिप्राय मराठीत आहे, तर मग आता तुम्ही असा टाकणार का. म्हटलं नाही, मी तो हा त्यांच्या हस्ताक्षरात आहे, त्यामुळे तो तसाच टाकायला पाहिजे असं माझं मत आहे. पण मी त्याचं इंग्रजीकरण करून घेतलेलं आहे वाक्य माझ्या मित्राकडनं, ते मी खाली टाकणार आहे. तर त्या म्हणल्या हो का, काय आहे ते वाक्य, त्यांनी काय ट्रान्सलेट केलं आहे. तर त्या माझ्या मित्राने लिहिलं होतं, वन कॅन हिअर म्युझिकल नोट्स फ्रॉम दीज एक्सलंट फोटोग्राफ्स, असं त्यांनी त्याचं भाषांतर केलं होतं. तर सुनीताबाईंच्या चेहऱ्यावरती एकदम लगेचच एका क्षणात, म्हणजे नाही 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 नाही, हे फार गद्य आहे म्हणल्या, तुम्ही मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला करून देते रूपांतर. म्हणजे आपल्या पतींनी लिहिलेला जो अभिप्राय आहे त्याचा सुद्धा नंतर त्याच्या हयातीनंतर ते करेक्ट, त्याचं भाव बरोबर पोचला पाहिजे याच्यासाठी त्या किती जागरूक होत्या. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्या होत्याच, पण नंतर सुद्धा त्या कशा होत्या. तर मी म्हटलं ठीक आहे, मला तुम्ही सांगा काय आहे ते. संध्याकाळी त्यांचा मला फोन आला, लिहून घ्या म्हणल्या, दीज एक्सलंट फोटोग्राफ्स क्रिएट म्युझिकल मेलडीज इन द माइंड्स. काय म्हणजे मी अक्षरशः थक्क झालो की कवितेचा अभ्यास असलेल्या व्यक्ती, ह्या दोघेही तसे होते, त्यांनी किती उत्तम रीतीने तो एकच ओळ वेगळ्या याच्यामध्ये लिहिली आणि त्यातनं तो भाव बरोबर पोचला. अशा त्यांचा म्हणजे वेगवेगळ्या आठवणी तर खूप आहेत माझ्याकडे. या मर्मज्ञतेचं एक उदाहरण सर्वांना माहीतही असेल की कुमार गंधर्व जेव्हा बालगंधर्वांच्यावरचा कार्यक्रम बसवत होते आणि त्याची तयारी करत होते, तेव्हा ते मला समजलेले बालगंधर्व ह्या नावाने तो कार्यक्रम करणार होते. आणि सुनीताबाई आजूबाजूनी स्वयंपाक घरकाम करत असताना ते सगळं ऐकत होत्या. पण मग एका क्षणी त्यांना राहावेना, त्या म्हणाल्या, खरं ना कुमार, ह्याचं नाव मला उमजलेले बालगंधर्व पाहिजे, कारण समज ही सार्वजनिक असते आणि उमज ही व्यक्तिगत असते. तर अशा प्रकारची म्हणजे वर्षानुवर्ष प्रतिभावंताच्या सहवासात राहून जी आपल्या संवेदना अधिकाधिक शार्प तीव्र जशा होत गेल्या असतील, त्याची अशी खूप उदाहरणं मला त्यांच्या जीवनात सापडली. दुसऱ्या बाजूनी कुमारांचे मराठी शब्दोच्चार सदोष असायचे, ते त्यांनी एका टप्प्यानंतर सोडून दिलं, कारण त्यांनी तेही लिहिलेलं आहे की माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं की मी शब्द ऐकते पण कुमार शब्द नाहीच आहे गात, तो सूरच गातो आहे, तर कशाला त्याला मी माझी हे लावू अशासारखं. आता आपण अगदी शेवटाचा थोडा भाग ऐकूया. देणग्यांच्या बद्दल आता सगळा हा विषय सुरूच आहे. महाराष्ट्रातली सर्वात सुसंस्कृत NGO जर कोणी चालवली असेल तर ती ह्या जोडप्याने चालवली. म्हणजे जिच्याकडे कोणीही भीक मागायला देणगी मागायला गेलं नाही, जिच्याकडे देणगी दिल्यानंतर ती माणसं पुन्हा तिथे वळली सुद्धा नाही, त्या संस्थेकडे पुन्हा पायही ठेवायचा नाही, एकदा देऊन मोकळं व्हायचं. अनेक देणग्या त्या व्यक्तींना मिळणार आहे हे माहीत नसायचं. म्हणजे संगमनेरचे कौंडिण्य यांना घरी भेटायला बोलावलं, त्यांना बिचारे ते थोडे हादरलेले होते की काही संस्थेतल्या गैरव्यवहाराविषयी कानावर आले की काय, म्हणून ते सावरून काहीतरी घेत होते. त्यांना एक बंद पाकिट दिलं आणि सांगितलं कॉलेजच्या ऑफिसमध्ये हे उघडा, आणि ते उघडलं तर तो मोठ्या रकमेचा चेक होता. इथपासून जेव्हा एखादा कार्यक्रम देणगी म्हणून दिलेला असेल तर त्याच्या इंटरव्हलमध्ये कॉफी प्यायली तर सुनीताबाई बोलवून सांगायच्या हे पैसे आम्ही देणार आहोत, कारण कार्यक्रम देणगी म्हणून दिलाय, मग कॉफी सुद्धा प्यायचा आम्हाला कुठे अधिकार आहे. ही जी साधन शुचितेची जाणीव आहे ना, ती ह्या जोडप्यामध्ये विलक्षण तीव्र आणि ती समान आहे. त्याच्यामुळे त्यांच्या देणग्या, त्यांची NGO ज्याच्यात चपराशापासून मालकापर्यंत सगळ्या भूमिका एकट्या सुनीताबाईच वर्षानुवर्ष करत होत्या, आणि हे असं कार्य सगळं झालं. आता मी डॉक्टर परांजपे यांना त्यांना आणि त्या आनंदवनच्या संदर्भात ह्या जोडप्यातले कसे काही भावबंध हे जाणवत गेले याविषयी विचारणार आहे, आणि मग नंतर आपण ह्या कार्यक्रमाचा समारोप करू.
नाही, मी आधी मोकळेपणाने सांगू इच्छितो की माझ्या थोड्याशा बोलण्यानंतर जर सतीशजी किंवा दिनेशजींना काही बोलावं असं वाटलं तर त्यांनी जरूर बोलावं. मी त्यांच्यामध्ये येणार नाही, अर्थात मंगलाताईंच्या अनुमतीने. मुक्तांगण कला मंच हा पु ल देशपांडे फाउंडेशनने आनंदवनला बांधून दिला. त्याचं कारण पण असं होतं की पु ल असं म्हणाले की मी सुंदर मी होणार हे नाटक लिहिलं, पण इथला प्रत्येक कुष्ठरोगी ज्याचे नाक वगैरे पण सगळं चपटं झालं आहे, हाताची बोटं झडली आहेत, किंवा दिव्यांग, त्यावेळी हा शब्द नव्हता, पण पांगळे, अंध, मूकबधीर असे सगळे लोक हे सौंदर्य निर्माण करतायत. त्यामुळे माझ्याही ते पुढे गेलेत. मी म्हणालो सुंदर मी होणार आणि हे म्हणतायत सुंदर मी करणार, म्हणजे हे जग मी सुंदर करणार. तर ह्यांना आपण सौंदर्य निर्मितीसाठी एक कलामंच बांधून द्यायला पाहिजे. आणि म्हणून मुक्तांगण कलामंच, मुक्तांगणे नाव त्यांच्या घरालाही एका होतं. त्यांची मला वाटतं 22 घरं झाली पु ल आणि सुनीताबाई यांच्या वाटचालीत. त्यातल्या एका घराचं नाव मुक्तांगण होतं बहुतेक, पण त्याच नावाचं एक मनोरंजनाचं सांस्कृतिक घर त्यांनी आनंदवनला बांधून दिलं. त्या प्रसंगाचं वर्णन ऐकण्याजोगं आहे. कुसुमाग्रज त्यावेळी हजर होते आणि त्यांनी एक जबरदस्त काव्यमय आशीर्वाद आनंदवनवासियांना दिला होता. त्यातलं एक एक विशेषण, म्हणजे विशेषण जपून वापरावं असं आत्ता आपण ऐकलं, पण ते तोलून मापून वापरल्यावर ते किती उंचीला पोचतं हे या कुसुमाग्रजांचं प्रत्येक विशेषण अगदी कान देऊन ऐकावं असं आहे. विक्राळ वणव्याचे पाणलोट अशरण बाहूंनी बाजूला सारीत, श्रमर्जित सुंदरतेच्या चंद्रशाळेकडे प्रवास करणाऱ्या पांथस्थांनो, हे मुक्तांगण देवो तुम्हाला, निरामय विसावा आणि नव्या निर्धाराचे संजीवक पाथेयही. म्हणजे वणव्याला त्यांनी पाणलोट म्हणलंय, विक्राळ वणवा, बाहूंना अशरण बाहू म्हणलंय, सुंदरतेला श्रमर्जित म्हणलंय, निरामय विसावा आणि नव्या निर्धाराचं संजीवक पाथेयही. मग गदी माडगुळकरही मागे राहिले नाहीत. त्यांनी या मुक्तांगणाच्या निमित्ताने एक गीत लिहिलं आणि बहुधा ते त्यांच्या आयुष्यात त्यांनी लिहिलेलं शेवटचं गीत होतं. हे त्यांच्या गीताच्या म्हणजे आयुष्याच्या सांगतेच्या जवळचं गीत. आनंद साधकांनो यारे मिळून यारे, मुक्तांगणात यारे, मुक्तांगणात यारे, वयवंश धर्म भाषा यांना न ठाव काही, क्रीडांगणी कलांच्या हा भेदभाव नाही, मनमोकळेपणे घ्या इथले पिऊन वारे, मुक्तांगणात यारे, मुक्तांगणात यारे. व्हा चित्रकार कोणी स्वप्ने चितारण्यासी, व्हा शिल्पकार कोणी आकार द्या जिण्यासी, अनुकूल क्षेत्र येथे या अंगणी फुलारे, मुक्तांगणात यारे, मुक्तांगणात यारे. आणि या गाण्याला चाल दिली पु ल देशपांडे यांनी. म्हणजे खूप वर्षापूर्वी त्यांनी चित्रपटांना संगीत दिग्दर्शन म्हणून काम केलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी गदिमांच्या आयुष्यातल्या या शेवटच्या गीताला त्यांनी चाल दिली. म्हणजे काव्यप्रभू कुसुमाग्रज, शब्दप्रभू पु ल देशपांडे, कर्मप्रभू बाबा आमटे आणि गीतप्रभू गदी माडगुळकर अशी 4 जबरदस्त माणसं मुक्तांगणाच्या निमित्ताने एकत्र आली आणि यांना अर्थातच त्यांच्या सहचरिणींची साथ होती, म्हणूनच हे सगळं होऊ शकलं. या अलौकिक अशा बीजातनं पुढे काहीतरी उगवणार हे क्रमप्राप्तच होतं आणि म्हणूनच पुढे अनेक वर्षांनी कदाचित विकास आमटे यांनी स्वरानंदवन हा अंध अपंगांचा आणि मूकबधिरांचाही ऑर्केस्ट्रा हा निर्माण केला असेल. तेव्हा मला असं वाटलं होतं की बाबांनी कुष्ठरोग्यांमधला स्व जागवला आणि विकास आमटे यांनी त्यांच्यातला स्वर जागवला आणि ही गोष्ट पुलंच्या सारख्या लोकांच्या आशीर्वादामुळे ही साध्य झाली. पण मगाशी उल्लेख झाला की सुनीताबाईंना गर्दीला टाळायचं असायचं आणि पुलंना मात्र मला असं वाटतं गर्दीला कवटाळायचं असायचं. आणि त्यामुळे आनंदवनाच्या मित्रमेळाव्यातली गर्दी बघितली की त्यांना उत्साहाचं भरतं याचं अंगात. एकदा दिवे गेले आणि कंदिलाच्या उजेडात उरलेली गप्पांची मैफिल मित्रमेळाव्यातली पुलंनी सुरू केली. त्यांनी सगळ्यांना जवळ बोलवलं आणि हार्मोनियमवर संगीत वाजवायला लागले, गप्पा मारायला लागले. गप्पा मारता मारता कुठल्याही वाक्यात, मराठी वाक्यात इंग्रजी शब्द घुसडण्याची जी खोड निर्माण झाली होती त्यावेळी ती नवीन होती. आता काही त्यात आपल्याला वावगं वाटणार नाही दुर्दैवाने. पण त्या खोडीविषयी बोलताना पुलंनी एक किस्सा सांगितला की आमच्या ओळखीच्या एक बाई, फॅशनेबल अशा स्वतःला समजणाऱ्या, युरोपला जाऊन आल्या. तर त्यांनी आल्यावर युरोपचं वर्णन कसं केलं हे बघा. हे सगळं ऐकताना आपण हे लक्षात घ्या की पुढे कुठला श्रोतृवृंद होता. म्हणजे त्यांना खूप काहीतरी अवघड शाब्दिक कोट्या वगैरे करून त्यांचं मनोरंजन होणं अवघड होतं. हे एका चांगल्या परफॉर्मरला आणि सहृदय माणसाला कसं कळतं ह्याचं उदाहरण आहे. युरोपमध्ये सगळीकडे एवढं क्लीन होतं ना की एवढी क्लीनता जगात कुठे नसेल. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य असं, आणि तिथली सगळी माणसं एवढी डिसेंट वागतात ना की एवढी डिसेंट्री जगात कुठे नसेल.
आता हे ऐकताना कदाचित सुनीताबाईंच्या चेहऱ्यावर सूक्ष्म आठ्या आल्या असतील, पण पुलंना नेहमी रसिकाला आनंद वाटेल ह्याची ओढ लागलेली असायची. आता आपण ऐकलं की आपल्याला काय वाटेल हे महत्त्वाचं, मग एक वेळ लोकांना नाही पटलं तरी चालेल, आणि आपल्याला काय वाटेल हे महत्त्वाचं नाही, लोकांना ते आवडलं पाहिजे. पण मला असं वाटतं हे परस्पर विरोध नसून ही परस्पर पूरकता होती, आणि त्यामुळेच त्यांचं सहजीवन एवढं मनोरंजक आणि उद्बोधक झालं असं मला वाटतंय. हे सगळं शरद साळफळे नावाच्या पत्रकारांनी तरुण भारतमध्ये लिहिलेलं आहे हे मित्रमेळाव्याचं वर्णन. आणि एक योगायोग असा झाला की रात्रीचा समय सरून येतं उशक कालहा हे जेव्हा पुलं पेटीवर वाजवायला लागले तेव्हाच दिवे आले. त्यामुळे ते म्हणले की माझं गाणं MSCBला पण आवडलंय, माणसांनाच नाही, केवळ माणसांनाच नाही. भजी हा पुलंचा अतिशय आवडता पदार्थ, आणि ते विकास आमट्यांना म्हणले होते की मी मेल्यावर मला स्वर्गात जायचं नाही अजिबात, कारण तिथे भजी, मिसळ, भेळ असे काही पदार्थ मिळणार नाहीत. शिवाय माणसं पण विनोबा, गांधी, साने गुरुजी अशी असतील, कोणावर विनोद करता येणार नाहीत आणि अतिशय कंटाळा येईल. त्यामुळे मला मेल्यावर नरकातच जायची माझी इच्छा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की तिथे माझ्या आधी गेलेले सगळे मित्र मला भेटतील, आमचा अड्डा जमेल. तर हे जेव्हा मी डॉक्टर विकास आमट्यांकडनं ऐकलं तेव्हा मला या पुलंच्या योजनेतली एक अडचण लक्षात आली. ती अशी की ते जेव्हा नरकात जर ते गेले असते तर त्या नरकातच स्वर्ग बनला असता. त्याचं काय, ही मोठी अडचण होती. मला असं वाटतं की सध्याच्या वृत्तवाहिन्यांना, म्हणजे उघडा डोळे बघा नीट वगैरे या छापच्या वृत्तवाहिन्यांना आदर्श ठेवून मी आता मंगलाताईंच्या परवानगीने 3 मिनिटात 30 बातम्या या छापाचं थोडंसं बोलतो, आपली परवानगी असेल तर. मी असा मगाशी उल्लेख केला की म्हणजे या कार्यक्रमाचं शीर्षकच आहे सर्जनशील सहजीवन. तर सर्जनशीलतेचे 7 प्रॉपर्टीज, असं मी एक पॅथॉलॉजिस्ट असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचं असं विश्लेषण करतो, तर त्या 7 प्रॉपर्टीज आहेत. त्याचं एकेका वाक्यात उदाहरण देतो. पहिली प्रॉपर्टी म्हणजे योग्य वेळी अडवणं, कारण पाणी अडवलं तरच त्यातनं कालवे निघतात, आणि म्हणून प्रतिभेच्या प्रवाहाला सुद्धा पुलंच्या सुनीताबाईंनी अडवलं. अनेकदा त्यांच्यावर आरोप होतात की कोंडून घातलं, पण त्यांनी ते अडवल्यामुळेच हे सगळे सृजनाचे कालवे महाराष्ट्राच्या मनाची मशागत करायला मिळाले. मला असं वाटतं हे वाक्य ऐकलं असतं तर पुलं म्हणले असते की माझ्या पोटात कालवा कालव सुरू झाली. म्हणजे जे वाइंडिंग अप त्यांनी तिथे केलं, पण त्या वाइंडिंग अपला दाद देऊन बाबा बोरकरांच्या मैफिलीतून जेव्हा पुलं उठले तेव्हा जाता जाता त्यांनी पद्माताई वज्रमांना एक दाद दिली होती. जेवणात डोसे केले होते तर पुलं असं म्हणले होते, जेवण अगदी दोषास्पद झालं होतं बरं का. म्हणजे ही त्यांची ओढ लोकांना खुश करण्याची आणि चमकदार कोट्यांची तिथे छोट्या प्रसंगात पण मला दिसली होती. दुसरं आहे की स्वतःची सृजनशीलता असणं, म्हणजे केवळ पतीला साथ न देता. त्याची अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत, त्यांनी लिहिलेली पुस्तकं. पण एकाच गोष्टीचं उदाहरण देण्याची मला फार ओढ वाटते, ते म्हणजे ओरिएंट स्कूलमध्ये दोघंही शिक्षक शिक्षिका होते. तेव्हा एका नाटकात त्यांनी काम केलं होतं. नाटकाचं नावच गृहदाह असं होतं. म्हणजे काय असेल बघा. पण एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की त्यात सुनीताबाईंनी जी व्यक्तिरेखा सादर केली होती तिचं नाव होतं क्षमा. म्हणजे जर सुनीताबाईंची व्यक्तिरेखा म्हणजे क्षमा असेल तर आपण त्यांच्याविषयीचे त्या कशा कडक होत्या वगैरे हे गैरसमज सोडून द्यायला हरकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे अनेक अभिनयाचे अनेक आविष्कार सुनीताबाईंनी केले, त्याचा उल्लेख करायला आता वेळ नाही आहे. दुसऱ्याच्या थोड्याशा रिस्की अशा कलाकृतीला सुद्धा उत्तेजन देणं एकमेकांच्या, त्याचं उदाहरण आपण ऐकलं आहे मनोहर तरीमध्ये की ते नाव पुलंनी सुचवलं. तर मला नेहमी आश्चर्य वाटतं की आहे मनोहर तर, या आहे मनोहर या शब्दानंतर येणारी तर्री ही किती तिखट आहे याचा अंदाज पुलंना नक्की असणार, आणि तरीही त्यांनी हे उत्तेजन दिलं. चौथं म्हणजे इतरांच्या सृजनातला आनंद, जो त्यांनी इतरांची कविता वाचनं म्हणजे दुसऱ्याचं कविता वाचन तिसऱ्यासमोर सादर करून घेतला. आणि अनेक कलाकारांना, अनेक लेखकांना, म्हणजे अशोका फाउंडेशन आणि फोर्ड फाउंडेशनच्या शिष्यवृत्त्या त्यावेळच्या दलित साहित्यिकांना मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि सगळ्यात महत्त्वाचा पैलू विचार स्वातंत्र्याचा आहे. तर जेव्हा आणीबाणीच्या नंतर झालेल्या निवडणुकीत पुलंनी मोठी जोखीम घेऊन भाषणांची मोहीम केली होती, आपल्यातल्या अनेकांना ती आठवत असेल, आजही अंगावर रोमांच येतील. तेव्हा काही माहिती नव्हतं की जनता पक्ष निवडून येणार आहे, त्यामुळे ही मोठी जोखीम त्यांनी घेतली होती की जर उलटं झालं तर त्यांचं काय होईल शक्यता असताना. पण त्यानंतर सुनीताबाईंनी मला वाटतं त्यांना रोखलं की विजयी सभेत SP कॉलेजच्या ग्राउंडवर सगळे आपण चातकासारखे वाट बघत होतो
आपली घोर निराशा झाली, कारण कुठे थांबावं हे ओळखण्याचं सृजनशीलतेचं सगळ्यात महत्त्वाचं अशी जाण ही सुनीताबाईंना होती. त्यामुळे त्यांनी पुलंना स्वतः जाऊ न देता त्यांचं एक फक्त वक्तव्य, मी एक विदूषक आहे आणि विदूषकाच्या भूमिकेत मी पुन्हा जाऊ इच्छितो, मी काही विजयवीर नाही, असं पाठवलं. मला असं वाटतं हे मी पण लक्षात घ्यावं आणि आता थांबावं. धन्यवाद. योग्य वेळी थांबण्यातलं औचित्य हे ह्या संपूर्ण जोडप्याच्या जीवनाचं सार आहे असं मला वाटतं. विशेषतः त्यांचे एकपात्री किंवा बहुरूपी खेळ, त्यांना एकपात्री हा शब्द आवडत नव्हता म्हणून बहुरूपी खेळ अत्यंत उत्तम चालत असताना सुद्धा एकेका क्षणी आता इथे थांबलं पाहिजे असं ठरवून, आणि त्यांनीच म्हटल्याप्रमाणे की ते आमचे अकाउंट्स पेई चेक होते, असा शब्द सुनीताबाईंनी वापरलेला आहे. भाईचे शोज हे आमचे अकाउंट्स पेई चेक होते, पण ह्या लोकांनी कधीच पैशाच्या अकाउंटचा फारसा विचार केला नाही. आणि सज्जनता, सच्छीलता ह्याचं खातं अधिकाधिक श्रीमंत करत ते कसे गेले हे आपण पाहिलेलं आहे. माडगुळकरांनी जे त्यांच्यावरती लिहिलं आहे ते शेवटी खरं आहे की पाया पडती राजकारणी करणी ऐसी थोर, मराठी सतू बिन दाढीचा रवींद्र टागोर. म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे ज्याप्रमाणे बंगाली समाज आणि संस्कृतीला घेरून राहिलेले आहेत, त्याच्या कप्प्याकप्प्यावर त्यांचं नाव आहे, तसंच पुलं तुमचंही ह्याच्यावर राहील असं त्यांना माडगुळकरांनी म्हणावं. आणि आपण बघतोच आहोत की त्यांच्या निधनानंतर 25 वर्षांनीही त्यांच्याविषयी बोलायला, ऐकायला इतकी माणसं उत्सुक आहेत. तुम्हा दोघांना अधिक काही सांगायची इच्छा आहे? तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की जी गदिमांची तुम्ही जी कविता सांगितली तेच ते मी म्हटलं त्यांना फोन करून त्यांनी विचारली, आणि ती त्यांच्या मुलाने लिहिलेल्या त्याच्या ह्याच्यामध्ये की ती शेवटची होती. हे बरोबर आहे तुमचा अंदाज. ते एक सांगायचं होतं. आणि तुम्ही टागोरांबद्दल म्हणाला, टागोराबद्दल त्यांना खूप आदर होताच. ऋग्वेदीनी त्यांच्या आजोबांनी त्यांचं गीतांजली केलं होतं. पण दोघांच्या ह्याच्याबद्दल आणि टागोरांचं हे म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, पण त्यांनी असं म्हटलं मी टागोरांबद्दल आदर दाखवतो वगैरे, ह्याचं खरं गुपित असं आहे की त्यांचं नाव ठाकूर होतं. माहेरच्या माणसाबद्दल आपण चांगलं बोलायला लागतं. अगदी 1-2 गोष्टी की पुलंची कवितांबद्दल फोटोग्राफिक मेमरी कशी होती हे आपण ऐकलं. हे फोटोग्राफिक मेमरी हा शब्द सतीश पाकणेकरांना नक्की खूप आवडेल. पण पाकणीकरांची दृश्यांबद्दलची मेमरी किती फोटोग्राफिक होती आपल्याला कळलं असेल. सुनीताबाईंनी तीच साडी घालणं ह्यात काही आश्चर्य नाही, कारण त्यांचं साधेपण आपल्याला माहिती आहे. पण ही तीच साडी आहे पाकणीकरांनी क्षणार्धात ओळखलं, याबद्दल आपण त्यांना दाद द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आमटे आणि सुनीताबाई यांच्या शेवटच्या 2 भेटींविषयी सांगणं आवश्यक आहे. 2005 साली बाबा आमटे शेवटचं पुण्यात आले होते, नंतर ते दुर्दैवाने येऊ शकले नाहीत कधीच. तेव्हा सुनीताबाईंना अशी इच्छा झाली की त्यांना आपण कविता वाचन ऐकवावं, आणि म्हणून फक्त बाबांसाठी, बाबा आणि साधनाताई यांच्यासाठी एका डॉक्टरांच्या घरात सुनीताबाईंनी एकट्या त्यांच्यासाठी संपूर्ण प्रोफेशनल परफॉर्मन्स सादर केला, त्याची तालीम केली. त्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला आता आनंदवनात जायचंय. माझी थोरली बहीण, लाडक्या बहिणीचा उल्लेख आल्याशिवाय हल्ली काही पूर्ण होत नाही, तर माझी थोरली बहीण ही त्यांना आनंदवनात घेऊन गेली. आनंदवनात गेल्यानंतर त्यांनी पुन्हा तालीम केली आणि आनंदवनात बाबांसमोर त्यांनी कविता वाचनाची मैफिल सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांसमोर केली. ती करताना त्यांना शंका आली की काही कवितांमधले माझे शब्द अडलेत, तर त्यांनी आनंद निकेतन महाविद्यालय, ज्याची स्थापना बाबा आमट्यांनीच केली होती 1967 साली, त्याच्या ग्रंथालयातून त्या कवितांची पुस्तकं मागवली. आश्चर्य म्हणजे त्यावेळी ती पुस्तकं महाविद्यालयाच्या ग्रंथालयात होती. असा तो काळ, म्हणजे तोही काळ आता जवळजवळ 16-17 वर्षापूर्वीचा आहे. तो पुन्हा आपण शोधला पाहिजे असं या निमित्ताने मला वाटतं. ती त्यांनी पुस्तकं मागवली, सगळं खात्री करून घेतली की एकही शब्द चुकायला नको, आणि ती कविता वाचनाची शेवटची मैफिल बाबांनी ऐकली, आणि त्याच्यानंतर त्या दोघांची पुन्हा भेट होऊ शकली नाही. असा तो सगळा शेवट झाला. पण पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद मला इथे येण्याची संधी दिल्या. आता आपण खरोखरच इथे थांबूया. एक छोटासा तुकडा वाचून दाखवते. तो अशासाठी की पुलंनी सुनीताबाईंबद्दल प्रगटपणे कधी काही लिहिलं नाही हे म्हणालेच, पण सुनीताबाईंनी पुलंबद्दल विशेषतः निधनानंतर त्यांना जे काय उत्कट भावना आल्या, तर त्यातला एक छोटासा तुकडा वाचून हा आजचा कार्यक्रम आत्तापुरता मी संपवते. मण्यांची माळ ह्या पुस्तकात
4 आणि 5 पानावर तो आहे. त्यातला थोडा भाग मी वाचते आहे. तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, वहिनी भाई गेले तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झाल्या आहात असं मानू नका. काही लागलं तरी संकोच न करता सांगा. कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा खरंच त्या साऱ्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केला. कारण त्यांना कसं कळावं की मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार, किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो. तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला त्या क्षणीच मी एक प्राण सोडला आणि दुसऱ्या स्वतंत्र जीवनात प्रवेश केला. मधलं काही वर्णन आहे ते वाचत नाही. असा तू देव माणूसही आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानाने ते नावही स्वीकारलंस, पण खरं ना तू जन्मजातच खेळिया होतास. अशा माणसासाठी इतर कुणाला काही करावं लागतच नाही. तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहान भुकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परीने नवी जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. त्यात फार तर क्वचित एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती. कलावंत तू होतास. शब्दकळेची गर्भश्रीमंती तुला लाभली होती. येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे. तू गेलास, उद्या मीही नाहीशी होईन, पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वतःच्या तेजाने चमकतच राहील ना रे, असं सुनीताबाईंनी म्हटलंय. मला असं वाटतं की ते कंठमणी झालेले शब्द इतकंच नव्हे तर पु ल आणि सुनीताबाई हे एक दाम्पत्य म्हणून, एक युनिट म्हणून जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत सर्वांच्या नेहमी स्मरणात राहील. आणि ह्याच नोटवर आपण थांबूया.